सो त्यामुळे बऱ्याच जणांना लायन गेट पोर्टलच्या मेडिटेशन नंतर अशा अशा काही गोष्टी जाणवल्या असतील. तर कशामुळे जाणवल्या तुम्हाला? बिकॉज ऑफ ब्लॉकेजेस. तुमची एनर्जी जी क्लीन झाली, जी ब्लॉक एनर्जी होती, त्यामुळे कुठून तरी ती एनर्जी बाहेर येते. त्यामुळे असं झालं. तर आज आपण जे सेशन घेतलेलं आहे, आज घेत आहोत, हे टोटली तुमच्या एनर्जीवर आहे. तुमची एनर्जी, तुमच्या सबकॉन्शियस माइंडची एनर्जी, ठीक आहे. तुमच्या शरीरामध्ये जो आहे तुमचं ऑरा आणि तुमच्या चक्राची सिस्टीम, ज्यामध्ये खूप खूप सगळं ज्ञान आहे, सगळी पॉवर आहे, सगळंच त्यामध्ये आहे. आपण मेडिटेशन करतो, त्या मेडिटेशनमध्ये सुद्धा मी सांगते, जेव्हा तुमच्या ऑराकडे फोकस करा, चक्राकडे फोकस करा. का सांगते फोकस करा? कोणी सांगू शकेल मी का सांगते? मी ते चक्र फक्त बघण्यासाठी सांगत नाही तुम्हाला, इमॅजिन होण्यासाठी नाही. कारण जिथे तुम्ही फोकस करता, एनर्जी तिथे फ्लो व्हायला स्टार्ट करते. तुम्ही आता विचार करा, तुमचा फोकस तुम्ही जे प्रॉब्लेम्स लिहिलेत ना, तिथे जास्त असतो का एनर्जीकडे असतो? कुठे असतो? मला तुम्ही आन्सर करू शकता, म्हणजे मला उत्तर मिळतं तिथे चॅट बॉक्समध्ये. तुमचा फोकस कुठे असतो जास्त? तुम्ही एनर्जीकडे फोकस करता की तुमच्या प्रॉब्लेम्सकडे? आणि तुम्ही प्रॉब्लेम्सकडे फोकस जास्त करता, म्हणून तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा वाढतात. हे कारण आहे प्रॉब्लेम्सकडे. ठीक आहे. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा वाढतात. मग आपण म्हणतो इतकं सगळं करत आहोत, तरी पण प्रॉब्लेम्स का संपत नाही? कोणाचंच उत्तर एनर्जीकडे नाही आलं, प्रॉब्लेम्सकडे. कारण आपलं माइंडच तसं घडतंय. आपल्या माइंडला तसंच घडवलं जातंय. शॉर्ट एक्झाम्पल देते. पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. मुलींसाठी स्पेशली. ठीक आहे. मुलींना काय सांगण्यात येतं? अगं तुला सगळं संसाराचं नॉलेज हवं, ते तर बरोबर आहे. पण तुला भांडी घासता आली पाहिजे, तुला छान स्वयंपाक करता आला पाहिजे, कारण तुला सगळं सासरी जाऊन सगळं हे तिचं माइंड इतकं प्रोग्रामिंग केलं जातं पहिल्यापासनं, की तिच्या माइंडमध्ये ते प्रोग्राम होतं, की आपल्याला हे करायचंय आणि त्या मुलींना नंतर तेच करावं लागतं. त्यांचं लाईफच ते होऊन जातं, की घरातलं पण सगळं मॅनेज करा. परिस्थिती नसेल तर मग बाहेरनंही कमवून आणा. त्यांना असं करावं लागतं कारण त्यांच्या माइंडमध्ये प्रोग्राम तुला हे करावं लागणार आहे, म्हणून तुला हे शिकावं लागेल. पण तुम्ही जर बघाल, जे अबंडन्समध्ये जी लोकं आहेत, जी ऑलरेडी हायली रिच पीपल आहेत, त्यांच्याकडे मुलीने हे सांगितलं कधीच जाणार नाही, की तू भांडी घास, तू कपडे धु, तुला स्वयंपाक करता आला पाहिजे, कारण तुला सासरी जाऊन कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ते लक्झरियस लाईफ जगत आहेत. ते अबंडन्समध्ये आहेत. त्यांच्याकडे नोकर-चाकर असल्यामुळे त्यांचं कधी माइंड हे प्रोग्रामच होत नाही, की आपल्याला पुढे जाऊन हे करायचंय. आपल्याकडे पण सगळं हे असंच असणार. हे त्यांचं माइंड प्रोग्रामिंग होतं. आणि त्यामुळे ते अबंडन्सलाच अट्रॅक्ट करतात पुढे जाऊन पण. ठीक आहे. का? हा सगळा हे जे सगळं प्रोग्रामिंग आहे ना, हे आपल्या एनर्जीचं असतं. तुम्ही जी एनर्जी ओताल, कारण एनर्जी काय आहे? एका पाण्याप्रमाणे. तिचा जो एनर्जीचा आकार आहे ना, तो पाण्यासारखा आहे. ज्यामध्ये टाकाल तसा तो शेप घेईल. तर तुम्ही तुमच्या एनर्जीला ज्यामध्ये टाकाल, तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये त्याला ओतत असाल, तर तुम्ही प्रॉब्लेमच आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार. तुमचं माइंडच तसं प्रोग्राम होईल. ओके. आता जर समजा मी जेव्हा तुम्हाला विश लिहा असं सांगते, मला असं वाटलं आज हा मुद्दा क्लिअर करावा. तुम्हाला सांगितलं की विश तुमच्या लिहा जे तुम्हाला हवं आहे आणि तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहा. 99.5 मी अर्धा पर्सेंट सोडते. प्रत्येकाला हे वाटतच असणार आपण हे लिहितोय, पण असं होईल का? लिहून बघूया. ठीक आहे. कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये ते येत असणारच, थोड्याशा ह्याच्या लेव्हलवर तरी, की होईल का असं? होईल का? थोडासा डाऊट तर येणारच, जरी तुम्ही नाही बोललात तरी. कारण सबकॉन्शियस माइंडला ते पचवता येत नाहीये तुम्ही जे लिहिताय. ती तुमची इच्छा आहे हे व्हावं, ठीक आहे. माझं अर्निंग मंथली 5 लाख रुपीज व्हावं नेट वर्थ. हे तुम्ही लिहिलं, पण माइंड त्याला एक्सेप्ट करायला रेडी नाही होत लवकर. हे परफेक्ट आहे किती जणांना पटतंय? येस लिहा. ज्यांना पटतंय त्यांनी येस लिहा. की तुमचं माइंड कितीही तुम्ही चांगली विश लिहा प्रेझेंटमध्ये, पण पटकन तुमचं माइंड त्याला रिसीव्ह करत नाही. ते तयार होत नाही. ते कुठेतरी डाऊट घेतच आणि त्यामुळे ते मॅनिफेस्ट व्हायला वेळ लागतो. ठीक आहे.
यापुढे तुम्ही काय चेंजेस करायचे आहेत माहितीये का? सगळ्यांचं येस आन्सर आलं. तुम्ही लिहायचंय आता. तुम्ही हा शब्द यूज करायचा आहे. आता यापुढे माझं अर्निंग वाढत आहे. आता यापुढे माझं अर्निंग मंथली जर 1 लाख असेल तर 2 लाख रुपीज होत आहे. आता यापुढे मला माहिती आहे की माझी इच्छा, जी इच्छा ही पूर्ण होणार आहे. असं फील करून बघा. मन तिथे तुम्हाला असं हे देतं, की ओके. ते मन एक्सेप्ट करायला रेडी होतं लगेच, की आता होईल पुढे जाऊन. ते इथे आपण काय केलं, एनर्जीला शिफ्ट केलं. डाऊटच्या एनर्जीला आपण शिफ्ट केलं. ठीक आहे. आता डोळे बंद करा. ओके. डोळे बंद करा. एक छोटंसं आपण प्रॅक्टिकल डेमो करू. डोळे बंद करा. ठीक आहे. आता तुमची जी इच्छा आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही लिहा की माझं इन्कम आता मी जितकं अर्न करत आहे. ठीक आहे. किंवा हां, मी नेक्स्ट मंथमध्ये फॉरेन ट्रिप करणार आहे आणि हे झालं आहे. ठीक आहे. किती जणांना तुमच्या माइंडला ते एक्सेप्ट होतंय हे विचारा. हो की नाही? तुम्हाला आतनं उत्तर येईल, हे होईल की नाही. आता नेक्स्ट. आता तुमच्या माइंडला बोला, की यापुढे या पुढच्या आयुष्यामध्ये मी नक्की फॉरेन ट्रिप करणार आहे. मी करत आहे. आता तुमचं माइंड काय सांगतंय बघा. हो, करू शकते का नाही म्हणते. ही तुमची विश आहे, तुम्ही जी लिहिली आहे कागदावर. आता उघडा. आता तुमच्या माइंडने कुठल्या विशला एक्सेप्ट केलं, सेकंड वाल्या की फर्स्ट? सेकंड. ठीक आहे. इथे काय केलं आपण, एनर्जीला शिफ्ट केलं. म्हणजे जेव्हा तुमचं माइंड एक्सेप्ट करतं ना, हो, होऊ शकेल. सगळ्यांना सेकंडच वाटणार. हो, होऊ शकेल. फर्स्ट. फर्स्ट ज्यांचं आलं ते नक्की काहीतरी फिक्स झालं असेल म्हणून फर्स्ट आलं. पण आतून डाऊट येत नाही जेव्हा तुम्ही सेकंड जे आहे ना त्या टाईपमध्ये करता, की मन एक्सेप्ट करतो. हो, कारण असं काहीतरी घडेल, असं काहीतरी सिच्युएशन क्रिएट होईल, की ज्यामुळे हे मॅनिफेस्ट होईल. हे तुमच्या मनाला आतून माहिती पडतं. ओके. ओके, गुड. माइंड प्रोग्रामिंग. ओके. तर बघा, तुम्ही मॅनिफेस्ट केलं म्हणजे ते. कारण जे तुमच्या माइंडमध्ये होतं, ज्या एनर्जीला तुम्ही बोलवता ना, ती एनर्जी तिथे एक्झिस्ट करते. मग आपण जे टेन्शन्स आहेत, त्या एनर्जीला इतकं फोकस करून तीच अट्रॅक्ट करतो. म्हणून तुम्ही कितीही काही करता, तरी ते लवकर त्याचा रिझल्ट येत नाही. कारण मनात कुठेतरी डाऊट असतो. सो त्यामुळे एनर्जीला शिफ्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं आपल्याला. ओके. आता आपण म्हणू की एनर्जी आपल्या अवतीभोवती आहे का? तर किती जण, आता मी सांगते तुम्हाला, तुमच्या भोवतीच एनर्जी आहे, असं मी सांगते. किती जणांना वाटतं हो आणि किती जण, मी सांगते म्हणून नाही. तुमच्या आतमध्ये तुम्हाला अ, असं किती जणांना आतनं फील होते की हो आहे, किती जणांना वाटते नाहीये? आहे. ओके. येस, येस. आता मी सांगते सगळ्यांना वाटतंच आहे. थँक यू. पण तुमचे हात थंड होतील किंवा हात गरम होतील. हे एनर्जीचे तुम्हाला व्हायब्रेशन फील होतील, हे आहे. जस्ट तुमचे पाम आहेत ना, त्यांना असं टच करा, असं टच करा. असं प्रेस करा, म्हणजे जरा प्रेस प्रेस करा. बोटांना असं जरा प्रेस करा. ठीक आहे. जरा सारखं करा. ठीक आहे. नंतर हातांना थोडंसं असं करा आणि डोळे बंद करून हात फक्त एकमेकांच्या जवळ आणा, लांब न्या. हळूहळू जवळ आणा, लांब न्या. थोडंसं लांब न्या. अलगद ठेवा हात, जवळ आणा, लांब न्या. अलगद करा. तुम्हाला तिथे रबरासारखं ताण आल्यासारखं जाणवेल. हळूहळू करत करत तुम्हाला ताण जाणवेल. असं तुम्ही काहीतरी प्रेस करत आहात, तिथे प्रेशर जाणवेल. ही तुमची एनर्जी आहे. ही तुमची एनर्जी आहे. म्हणजे एनर्जी तुमच्या भोवती एक्झिस्ट करते. ह्याचा तुम्हाला मी प्रॅक्टिकल डेमो दाखवला. एनर्जी तुमच्या भोवती एक्झिस्ट करते.
मग आता ह्या एनर्जीला जर तुम्ही आता त्या बसलात एनर्जीमध्ये आणि तुम्ही म्हणालात किती टेन्शन आहे मला, कसं करू, हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, कधी होईल? सांगा एनर्जी काय करणार? कुठल्या डायरेक्शनला ती शिफ्ट होणार? जे तुम्ही बोलवताय, जिथे तुम्ही तिला सांगताय, तिथे ती शिफ्ट होणार. सो आपल्याला आपल्या व्हायब्रेशनना हाय करायचंय. क्लिअर? तर मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला लोकं म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन काय कामाचं नाही. बोलतात असं. काही होत नाही हे सगळं करून. तसं नसतं. जे आपण सगळी टेक्नॉलॉजी आज जे जग बघतोय ना आधुनिक युग, व्यक्तीच्या मनामध्येच ते तयार केलं त्याने आणि मग बाहेर आपल्याला 30-40 वर्षापूर्वी आपल्याला जर सांगितलं असतं असा कुठलातरी फोन, जिथून लांबून बसलेल्या लोकांना तुम्ही असं बघू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. कोणी विश्वास ठेवू शकलं असतं का यावर? काही माणूस बडबडतोय असं होईल का? विदाऊट वायर असलेल्या फोनवर बोलणं सुद्धा आपण इमॅजिन नसतं करू शकलो. पण आज आपण अनुभवतोय त्या गोष्टी. याहूनही पुढे का अजून कितीतरी चांगल्या गोष्टी आपण बघू शकू पुढे. हे घडतंय आज. म्हणजेच काय, जे तुमच्या माइंडमध्ये आहे, ते तुमच्या बाहेरच्या जगामध्ये घडतं. तर आपण अनेक आपले बर्थ जे घेतलेले आहेत, त्या बर्थमध्ये तुम्ही जे काही निगेटिव्ह बघितलेलं आहे, जे काही अनुभवलं आहे, फिअर असू देत, निगेटिव्ह रिलेशनशिपचे पॅटर्न असू दे, जे पण तुम्ही काय अनुभवलंय ना, ते आतमध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि त्यामुळेच आज बाहेरच्या जगामध्ये ते एक्झिस्ट करते तुमच्यासाठी फक्त. जो प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आहे, तो तुमच्या सबकॉन्शियसमध्ये आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला लाईफमध्ये पास्टमध्ये अपयश झेललं आहे. अपयशाकडेच तुमची जास्त गती तेव्हा गेलेली आहे. तुमची कधी प्रगती झाली नाही. लोकांनी तुमचा अनेक वेळा अपमान केला आहे. अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागलं आहे. फायनान्शियल अधिक कुठल्यातरी अशा निगेटिव्ह गोष्टी तुमच्याकडनं घडल्या असतील, तेव्हा तुमच्यावर अन्याय झाला असेल, काही झालं असेल. या लाईफमध्ये ते सगळं तुम्ही घेऊन आलेला आहात. आणि हे आहे कुठे? हे सगळं तुमच्या ऑरामध्ये आणि चक्रामध्ये आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक जागा आहे. तिथे ते सगळं स्टोअर केलेलं आहे तुम्ही. त्यामुळे आपलं लाईफ आहे ना, असं थोडंसं त्या लाईफमध्ये अप-डाउन्स आहेत. कर्म तर आहेत, पण कर्मावर सोल्युशन करायला आपल्याकडे फ्री विल आहे ना. त्या फ्री विलचा आपण कधी उपयोग करणार? फ्री विलचा उपयोग आपण स्वतःसाठी न करता, अशा कुठल्यातरी निगेटिव्ह गोष्टींसाठी बऱ्याच वेळेला करतो. जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसच्या पॉवरने, तुमच्या ऑरा चक्राच्या पॉवरने तुम्ही इतक्या काही गोष्टी अचीव्ह करू शकता. तुम्ही प्रोग्रामिंग करा तसं. आता आपण पुढे येणार आहे, की काय केलं पाहिजे, काय आहे. ओके. मी इथे स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते का? दिसते स्क्रीन? थंब दाखवा फक्त. ओके. जी एनर्जी तुम्ही फील केली ना, एनर्जी आपल्या ऑराभोवती अशा प्रकारे फिरत असते. मी बऱ्याच वेळेला मेडिटेशनमध्ये बघा सगळ्यांना सांगते असं. मी कमांड देते, की तुम्ही एका एनर्जीच्या बॉलमध्ये आहात. तसा एनर्जीचा बॉल असा एक्झिस्ट करत असतो आणि खरोखर तुम्ही त्यामध्ये असता. तुमच्या अवतीभोवती जी कमांड तुम्ही फॉलो करता, लगेच त्यावेळेत तसं ते घडतं तिथे. तर ही अशी एनर्जी आपल्या अवतीभोवती फिरत असते. तुमच्या हातामधनं सुद्धा अशी एनर्जी बाहेर पडत असते. सतत आपण जेव्हा ब्लेसिंग्ज देतो कोणाला किंवा आपण पिंक लाईट सेंड करतो, ठीक आहे? तर अशा प्रकारे लाईट तुमच्या हातांमधून बाहेर पडते. जेव्हा तुम्ही ती तसं अफर्मेशन देता, तशी कमांड देता. बऱ्याच वेळेला आपण अशा सीरियल्स ज्या आता जे प्रोग्राम्स आलेत आधी पण देवदेवतांचे जसं लाईक महादेव आहे. त्याच्यात आशीर्वाद देताना आपण बघतो हातातनं लाईट आला. ते उपस्थित झाल्यावर त्यांच्या मागून लाईट आला. हा लाईट आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपण लाईट बिंगच आहोत. आपल्याला हे स्थूल शरीर इथे
सस्टेन करण्यासाठी या पृथ्वी लोकावर आपल्याला राहण्यासाठी फिजिकल बॉडी दिलेली आहे. पण आपण सगळे लाईट बीइंग्ज आहोत. आपण लाईटच आहोत. क्लिअर? तर अशा प्रकारे लाईट एनर्जी आपल्या हातून जात असते, आपल्यामधून फ्लो होत असते. कोणी सांगेल तुम्ही देवासमोर दिवा का लावता? आधीपासून चालत आलंय म्हणून. प्रत्येक जण लावतो. आमच्या घराण्यात सगळे अवती-भोवती पण आम्ही बघतो. आजूबाजूचे पण लावतात. आई-वडिलांनी, त्यांच्या आई-वडिलांनी, आमच्या वडिलोपार्जित त्या पिढ्यानपिढ्या लावत आले म्हणून आम्ही लावतो, राइट? तसं नसतं. त्यामध्ये शास्त्र काय आहे? शास्त्र आहे, की जेव्हा तुम्ही फायर एलिमेंटला प्रज्वलित करता देवासमोर, तर फायर एलिमेंट ज्याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्हिटीला शोषून घेण्याची शक्ती आहे. म्हणून तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये म्हणजे संध्याकाळी बघा, तिन्ही सांजेला दिवा लावण्याची प्रथा. का? कारण 6:30 ते 8:30 ही जी वेळ आहे, ही लक्ष्मी प्राप्तीची आहे. त्यावेळेला असं म्हटलं जातं माता महालक्ष्मी कुबेरासह तिचं आगमन आपल्याकडे करत असते. मग यावेळी जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी कराल, तर माता लक्ष्मी त्या मागच्या मागेच निघून जाईल. तर माता लक्ष्मी काय आहे? ती काही फिजिकल फॉर्ममध्ये येत नाही तुमच्याकडे, एनर्जी फॉर्ममध्येच येते. म्हणून तुम्ही जेव्हा दिवा प्रज्वलित करता, तुम्ही काळोखामध्ये तुम्ही लाईट प्रज्वलित करता, लाईट देता आणि ते जे अग्नितत्व आहे, त्यामध्ये तुमच्या अवतीभोवती दिवसभराच्या सगळ्या निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्याची पॉवर आहे, रिमूव्ह करण्याची शक्ती आहे. म्हणून तुम्ही तिथे दिवा प्रज्वलित करता. ओके. तर त्यासाठी आपण दिवा लावतो. मग अगरबत्ती, धूप का लावतो? सुगंध यायला? नाही. ते का लावतो? कारण अगरबत्ती आणि धुपामधनं जो धूर येतो, त्या धुरामध्ये इलेक्ट्रिक व्हायोलेट प्राणा असतो. जो प्राणा तुमच्या सगळ्या वास्तूला चार्ज करत असतो. तिकडच्या निगेटिव्हिटीला रिमूव्ह करत असतो. म्हणून तो लावला जातो. मग सॅन्डलवूड, रोज ह्या ज्या काही असतात, गुगुळचा धूप आहे, याच्यामध्ये ती एनर्जी जास्त हाय पॉवरची एनर्जी असते. त्यामुळे हे सांगितले गेलेत शक्यतो या अगरबत्ती लावा. लॅव्हेंडर आहे, सेज आहे, त्यासाठी लावली जाते. ठीक आहे. तर हे फायर एलिमेंटला जागृत करणं म्हणजे सुद्धा काय आहे? एनर्जीच आहे. हा मेन पॉइंट आहे की थॉट्स, फिलिंग्स आणि तुमच्या ऍक्शन्स. जसं मी म्हटलं, तुम्ही ज्या प्रकारचा विचार करणार, जिथे तुमची एनर्जी शिफ्ट होणार, तशाच तुमच्या फिलिंग्स बनणार. जसं मेडिटेशनमध्ये जेव्हा मी सांगायचे, तुम्ही एका डिवाइन एनर्जीमध्ये आहात, डिवाइन एनर्जीमध्ये श्वास घेत आहात, किती छान वाटायचं तुम्हाला बाहेर आल्यानंतर त्यातनं. कारण तुमच्या फिलिंग्स पण तशा डिवाइन होत होत्या त्यावेळेला. पण जेव्हा आपण निगेटिव्ह झोनमध्ये जातो, आपण आपल्या निगेटिव्ह विचारांकडे फोकस करतो, तेव्हा काय होतं? आपल्या फिलिंग्स ज्या आहेत, त्या सुद्धा निगेटिव्ह व्हायला सुरू होतात. मग आत्तापर्यंत तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत जसं तुम्हाला कळायला लागलं, जसं आपल्याला समाजातनं वेगवेगळे अनुभव यायला लागले, तसं काय व्हायला लागलं, आपली मानसिकता बदलायला लागली. एक लहान मूल जितकं निरागस असतं, एक ॲडल्ट पर्सन तितकंच एकदम निगेटिव्ह झोनमध्ये गेलेला असतो. का? कारण लहान मूल त्याच्या मनामध्ये फक्त हॅपीनेस असतो. त्याला समोर काय घडतंय, कोण आपल्याला वाईट बोलतंय, कोण चांगलं बोलतंय, कोण शिव्या देतोय, त्याला काहीच कळत नसतं. 2-3 वर्षाचं मूल जे आहे, काही कळत नसतं. ते त्याच्या छान विश्वामध्ये असतं. ते काही करतं आणि हसत असतं, आनंदी असतं. कारण त्याला परिचय झालेला नसतो समाजाचा. त्यासाठी. पण जेव्हा आपण ॲडल्ट होतो, आपल्याला समाजाचं ज्ञान येतं, चांगलं-वाईट कळायला लागतं. खरं-खोटं कळायला लागतं कारण अर्थवर ड्युॲलिटी आहे. आपलं माइंड नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं. कारण बनवलंच आहे तसं सगळं. निसर्गच तसा बनलेला आहे. ऋतू आहेत तसे. जिथे दुःख आहे तिथे आनंद आहे. जिथे गरिबी आहे तिथे श्रीमंती आहे. जिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे. बघा प्रत्येक गोष्टीला एक ड्युअल फॉर्म आहे. का आहे? कारण आपली अर्थ तशी बनवलेली आहे. ठीक आहे. तर आपले जसे विचार होणार तसेच आपल्या फिलिंग्ज होणार. जशा आपल्या फिलिंग्ज होणार तशाच आपल्या ॲक्शन्स होणार.
ठीक आहे. एक थॉट माइंडमध्ये गेला स्ट्रेसफुल, तो फीलिंगमध्ये कन्व्हर्ट होणार आणि तुमचे ॲक्शन काय होणार? कसं करायचं? काय करू? आता कसं करायचं? या ॲक्शनमध्ये तुमच्या ते दिसतं, की माणूस दुःखी आहे. ओके. ते ॲक्शन्स होतात. करायचं काय? सुचत नाही. तर आपल्याला या सगळ्याला आपल्या लाईफमधनं कट करायचंय. कारण जसं-जसं तुमची एनर्जी वाढेल, जसे-जसे तुमचे व्हायब्रेशन, तुमच्या मनाची स्थिती जशी बदलेल, तुमच्या वास्तूची एनर्जी पण शिफ्ट होईल. कारण आपल्या अवतीभोवतीच अशा सिच्युएशन्स क्रिएट होत राहतात, परिस्थिती अशी होते, की ती तुम्हाला चांगले विचार करण्यापासूनच अडवते. म्हणून यासाठी तुम्हाला काय गरज असते? सोल्युशनची. मग प्रत्येक वेळी प्रत्येकाला मी ते फॅक्ट सांगते, प्रत्येक वेळी प्रत्येकाला सारखं-सारखं अपॉइंटमेंट घेणं नाही होत, नाही जमत. ठीक आहे. तेवढी एनर्जी एक्सचेंज पे करावी लागते. कधीतरी आपण त्या सिच्युएशनमध्ये नसतो. कारण मी प्रत्येकाचा विचार करते. ठीक आहे. त्यामुळे मी हे सांगते. प्रत्येक वेळी आपण नाही तेवढं कधी-कधी अफोर्ड करू शकत, की प्रत्येक लहान-लहान गोष्टीसाठी विचारायला अपॉइंटमेंट घ्यायची का? तुम्ही स्वतःचं तत्व बॅलन्स करा. स्वतःच्या गुरुतत्वाला जागृत करा. मी असं नेहमी सांगते. पहिल्यापासून सांगते, की स्वतःची एनर्जी इतकी वाढवा, की तुम्हाला तुमच्या लहान-लहान गोष्टींचं तरी सोल्युशन करता आलं पाहिजे. जसं आपण आधीपासून बघितलेलं आहे, नजर लागली की मीठ मोहरी घ्या, नजर काढा, नजर क्लिअर लहान बाळांची. पूर्वीपासून चालत आलंय. ठीक आहे. तर हे लहान-लहान सोल्युशन आहेत. पण जसं-जसं आपलं युग बदलतंय, एनर्जी जशी-जशी शिफ्ट होतेय, रेमेडीज पण शिफ्ट होतात. पूर्वीच्या प्रत्येक रेमेडीज आता नाही लागू होत. का नाही लागू होत? एनर्जी शिफ्ट होते. प्रत्येकाचे व्हायब्रेशन शिफ्ट होतात. पहिल्याचा जो काळ होता 70-60 मधला, ठीक आहे, 90 पर्यंत खूप असं शांतता होती तेव्हा. त्यानंतर सगळंच चेंज झालंय. कोरोनानंतर 2020 नंतर तर सगळंच चेंज झालंय. ठीक आहे. बऱ्याच म्हणजे काही गोष्टी चांगल्याही झाल्यात त्यामध्ये, काही गोष्टी चांगल्या नाही झाल्यात. लहान मुलांच्या हातामध्ये फोन आले. ही सगळ्यात वाईट गोष्ट घडली आहे. त्यामुळे मुलांना फोनचं एडिक्शन सुरू झालंय. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. कारण मग त्यामुळे जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा आपल्याकडे त्या छोट्या-छोट्या गोष्टींचे सोल्युशन पण पाहिजे. करता आले पाहिजे आपल्याला. तितकं तर आपल्याला स्ट्राँग होता आलं पाहिजे, की करायचं काय? की आपण आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं तर त्यावेळेला संरक्षण करू शकू. आपण एखाद्याला गाईड करू शकू. एवढं तर आपल्याकडे पाहिजे. तुम्ही जो विचार करता, व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही तेच होणार जो तुम्ही विचार करताय. तुम्ही जे फील करता, तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. आपलं फीलिंग कसं आहे माहिती आहे? आपल्यामध्ये फीलिंगची भावना आहे. ठीक आहे. फीलिंगची भावना आहे, जे तुम्ही फील करतात. तुम्ही जसं बघा मेडिटेशनमध्ये काय म्हणायचे सगळे मला जे पर्सनलवर बरेच मेसेज यायचे नंतर, की "मॅडम मला असं फील झालं. मला सगळ्या अंगावर शहाऱ्या आल्या. मला खूप रडू आलं. माझे इमोशन." हे कशामुळे? तुमच्या फीलिंग्ज जे तुम्ही फील केलं त्या क्षणाला, त्या झोनमध्ये. तुमच्या बॉडीने ते तुम्हाला अट्रॅक्ट केली ती एनर्जी आणि तुम्हाला ते फील दिलं. त्यामुळे ते बाहेर आलं बॉडीमधनं. तसंच जेव्हा तुम्हाला आता आपण लास्ट जे 7 डेजचं फ्री सेशन घेतलं तेव्हा 7व्या दिवशीचं ज्यांनी मेडिटेशन केलं, मी म्हटलं तुम्ही सगळे लकी आहात, ज्यांनी 7व्या दिवसाचं लास्ट मेडिटेशन अटेंड केलेलं. तेव्हा तुम्हाला बघा मी कुठे घेऊन गेलेली आता मी ते सांगत नाही. लास्ट तुम्ही ते फील केली ना ती एनर्जी. जर अशी एनर्जी त्या एनर्जीचा फ्लो तुम्ही तसा केला, तुम्ही तेच अट्रॅक्ट कराल. पण आपण कुठल्या फीलिंगमध्ये जातो? आपण निगेटिव्ह इमोशन्सच्या फीलिंगमध्ये जातो आणि त्यामुळे आपण तेच अट्रॅक्ट करतो आणि जे तुम्ही इमॅजिन कराल तेच तुम्ही क्रिएट कराल. म्हणून आपले थॉट्स, आपले फीलिंग्स आणि आपल्या ॲक्शन्स या नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, अँगर, वरीज, कॉम्पिटिशन, निगेटिव्ह बिहेवियर हे जे सगळे आहेत ना, हा आपला मेंटल आणि फिजिकल इलनेस आहे. तुम्हाला सांगते आपल्यापेक्षा एखादा व्यक्ती पुढे गेला आणि तिथे जर तुम्हाला थोडंसं तरी फीलिंग आली ना, की आज मी ह्याच्या आधी पाहिजे होतो, आज हा माझ्या मागनं आला आणि पुढे गेला. तो पण तुमचा मेंटल इलनेस आहे, हे लक्षातच ठेवा.
तुम्ही जर असं ज्यांना होत असेल त्यांनी तो पॉइंट लिहा, की हो मला असं होतं प्रामाणिक. आपण आपल्याशी तर प्रामाणिक राहू शकतो. आपल्या मागनं एखादा येतोय आणि तो पुढे निघून जातोय आणि आपल्याला कुठेतरी खटकलंय, तर हा आपला मेंटल इलनेस आहे. आपल्याला तो त्रास होतो. अरे, आज आमच्यापेक्षा अ, यांनी 4 बीएचके, 5 बीएचकेमध्ये मागणं आलं आणि एवढ्या ह्याच्यात गेलं आणि अजून आम्ही तर 1 बीएचकेमध्येच आहे. हे जर तुम्हाला फील होत असेल, तर हा तुमचा मेंटल इलनेस आहे. कोणी सुखामध्ये जास्त आहे, तिथे कुठेतरी त्रास होतोय, आपल्याच लाईफमध्ये हे दुःख का? तो पण तुमचा इलनेसच आहे, मेंटल इलनेस आहे. ॲड करू शकता, जर असं होत असेल तर. का मी हे सांगते माहितीये? याच मेंटल इलनेसचा सगळा प्रभाव तुमच्या फिजिकल बॉडीवर येतो. आणि त्यामुळे तुमचे जे इमोशन्स कसे असतात, तुमचे इमोशन्स जेव्हा तुम्ही विचार करता, गॅसियस लेव्हल म्हणजे एका बाष्प रूपामध्ये ते तुम्ही अट्रॅक्ट करता. निगेटिव्ह इमोशन्स तुम्ही घेतलं, आतमध्ये घेतले, विचार केला, श्वासातून आत गेले. नंतर त्याचं त्याचं एक स्ट्रक्चर आतमध्ये क्रिएट होतं. त्याचं एक सॉलिड फॉर्म बनतं. सॉलिड फॉर्म लिक्विड, पहिल्यांदा लिक्विड, गॅसियस नंतर लिक्विड म्हणजे तुम्ही त्या पहिले तुमचे इमोशन्स तयार झाले. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही गॅसियस फॉर्ममध्ये घेतले, लिक्विड फॉर्ममध्ये तयार झाले, गॅसियसमध्ये तुम्ही ती अट्रॅक्ट केले आणि त्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर बनतं त्याला म्हणतात सॉलिड फॉर्म. ते स्ट्रक्चर ते जे तुमचे इमोशन्स आहेत ते तुमच्या बॉडीच्या कुठल्या ना कुठल्या पार्टमध्ये जाऊन बसले. त्यामुळे तुम्हाला त्या बॉडीच्या पार्टचा इलनेस क्रिएट झाला. तो डिसीज झाला. कुठलाही आजार असू दे. तो तुमच्या मेंटल इलनेसमुळेच होतो. मग त्यामध्ये स्ट्रेस पण असू शकतो, डिप्रेशन असू शकतं. आयुष्यात तुम्हाला पहिल्या आणि सगळ्यात जास्त आजार तुमच्या इनर चाइल्डच्या हर्ट, पेनफुल फीलिंगमध्ये आहे. त्यामुळे होतो. लहानपणी म्हणजे तुम्ही आठवू शकता, की आपल्याबरोबर काय झालं होतं. तुम्ही लहान असताना आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या वयाच्या असलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना ती गोष्ट मिळते, पण आपल्याला नाही मिळत आहे. जो चांगला अनुभव ते करू शकत आहेत, तो आपण नाही करू शकत आहे. आपल्या त्या इच्छा अपूर्ण राहत आहेत. आपले पॅरेंट्स तेवढं आपल्याला नाही देऊ शकत आहे, जे आपल्याला पाहिजे. एका एजनंतर तुम्हाला ते कळतं, नाही परिस्थितीच नव्हती म्हणून नाही देऊ शकले. पण त्या वयात तुम्हाला कळत नसतं ना, आपण हट्ट करतो, नाही पाहिजे. नाही मिळालं की उदास होतो आपण. का? तिथे तुमचे इमोशन्स जाऊन बसलेत तुमच्या आतमध्ये. मग आता तुम्हाला कितीही वाटलं ना, की नाही कधी-कधी असं होतं, 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचे लाड होतात, लहान मुलाचे लाड होतात. मधल्यामध्येच. तेव्हा मधल्याच्या मनावरही हा परिणाम होतो, की मोठ्याचे लाड झाले, हा लहान म्हणून ह्याचे होतायत. माझे नाही होत आहेत. मोठा लाडका म्हणून त्याला दिलं जातं, लहान हट्ट करेल त्याला. मधल्याला नेहमी बॅलन्स करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. त्यावेळेला वाटलेली जी फिलिंग असते ना, ती अजून पण तुमच्या आतमध्ये ती निघालेली नाहीये. कारण तुम्ही काढली नाहीये. एका अडल्ट एजमध्ये आल्यावर तुम्हाला वाटतं, की ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मी आता समजून घेतेय सिच्युएशनला. पण ते तुम्ही कॉन्शियसली घेताय. पण तुमच्या सबकॉन्शियसमध्ये तर ते जे फिलिंग आहे ना, ते ते पेन झालंय तिथे, स्टोअर झालंय ऑलरेडी. ते आहे. याचाच प्रभाव तुमच्या आत्ताच्या लाईफवर येतो. तुम्हाला नी पेन, जॉइंट पेन, फ्रोझन शोल्डर, मायग्रेन, हाय बीपी, लो बीपी, वीकनेस, बॅक पेन, अजून मी कितीतरी नावं घेईन. डायबिटीज हे त्रास सुरू होतात. का? कुठेतरी तुमचं इनर चाइल्ड खूप हर्ट आहे. तिथून ते सगळं क्लिअर नाही झालंय. तर ते आतमधनं जेव्हा क्लिअर होतं, तेव्हा तुमच्या इकडच्या जगात म्हणजे तुम्हाला आता रिअलाईज होईल अनेक गोष्टींनी, किती आपल्या आतमध्ये आहे, जे आपल्याला कॉन्शियसली नाही आता अजून समजत आहे, पण ते आहे. हे सगळे अनुभव तुमच्या स्कूलच्या लाईफमध्ये शिक्षकांनी तुमचा केलेला अपमान, कॉलेज लाईफमध्ये, स्कूल लाईफमध्ये वेळेवर फी भरता आली नाही, तर शिक्षक उभं करायचे. पॅरेंट्सना सांग फी भर. हे जे सगळ्यांसमोर झालेला अपमान, कधीतरी शिक्षक सगळ्यांसमोर ओरडतात, तो झालेला अपमान.
हे सगळं तुमच्या आतमध्ये असतं. ते हील नसतं झालं कारण तुम्ही कधी तिथे लक्ष नाही दिले. ठीक आहे. रिलेशनशिपमध्ये आपला बऱ्याच वेळेला हसबंड वाईफमध्ये जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे होणारे अपमान, तिथे बऱ्याच वेळेला फिमेल्सना काही गोष्टींशी खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. बऱ्याच वेळेला इच्छा नसताना अनेक गोष्टी करायच्या असतात, पण त्या करू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, प्रत्येकाच्या आतमध्ये एक लहान मूल अजूनही असतं. पण एका एजमध्ये आल्यावर आपण समाजाचा विचार करतो, "शी लोकं काय म्हणतील असं केलं तर?" अनेक काय-काय गोष्टी कराव्याशा वाटतात. पण आपल्या सिच्युएशनप्रमाणे आपण विचार करतो, "या वयात काय शोभणार आहे हे? लोकं काय म्हणतील?" कारण समाजाचं बंधन. त्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण आपल्या प्रेझेंट सिच्युएशनला खूप असं ब्लॉक करतो. ब्लॉकेजेस ह्या गोष्टींनी पण होतात. इथे मी एक इमेज दाखवली आहे. एक व्यक्ती आहे, मिरर घेऊन उभा आहे. तो समोर कसा आहे आणि मिररमध्ये कसा दिसतोय, तुम्ही बघू शकता. इज धिस मी? अशी आपली सिच्युएशन आहे. खरंच ही माझी खरी प्रतिमा आहे, की मी स्वतःला पाहत आहे, ही खरी प्रतिमा आहे. तर आपली अशी ही ह्युमन बॉडी आहे, ह्युमन स्ट्रक्चर आहे. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीच्या शेजारी आपल्याला एक एनर्जी बॉडी आहे. ज्यालाच आपण ऑरा म्हणतो आणि ज्याच्यामध्ये इंद्रधनुष्याप्रमाणे असेच कलर्स आहेत. ऑरेंज, ब्लू, पिंक, येलो, रेड. ठीक आहे. अशा प्रकारचे हे कलर्स आहेत. ज्याप्रमाणे हां. आणि जे रशियन सायंटिस्ट होते त्यांनी समथिंग 1989 या ह्याच्यामध्ये हे डॉक्टर किर्लियन यांनी या फोटोग्राफीचा शोध लावला आणि त्यामुळे नंतर ही फोटोग्राफी आपण काढू शकतो. पहिल्यांदा ते कॅमेराज खूप मोठे असायचे. नंतर त्याचं पी-आय-पी सॉफ्टवेअरमध्ये ते कन्व्हर्ट झाले आणि त्यानंतर ह्याची फोटोग्राफी करता येऊ शकते. या फोटोग्राफीमध्ये संपूर्ण तुमची हिस्ट्री कळते, की व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीचं काय आहे, त्याचं फ्युचर काय आहे, काय प्रॉब्लेम आहे. मी फोटोग्राफी केल्यानंतर टोटल त्या व्यक्तीला ओळखत नसेल, तर त्याची पूर्ण हिस्ट्री त्यामध्ये मी देऊ शकायची, फक्त ऑरा पाहून. कारण तुमचा ऑरा सगळं काही सांगतो. आता फोटोग्राफीची पण गरज लागत नाही. व्यक्ती समोर असल्यावरही मी स्कॅन करून फोटो नुसता बघून सुद्धा सांगू शकते. आपले ते सेन्सेशन वाढतात. ती सेन्सिटिव्हिटी वाढते, की समोर बघून पण समजतं कुठल्या व्यक्तीचं कुठलं चक्र ब्लॉक आहे. त्याच्या ऑरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, हे कळतं. इतकी आपली एनर्जी जेव्हा वाढते, तेव्हा आपण हे सांगू शकतो. तर यांनी तो शोध लावला आणि त्यामुळे ऑरा बघणं आपल्याला सोपं होऊ लागलं. तर अशा प्रकारे आपण एका नेहमी या ऑराच्या एनर्जीमध्ये आहोत. तुमचे जसे व्हायब्रेशन, तुमचे थॉट्स जसे बदलतात, तुमच्या फीलिंग्ज जशा-जशा बदलतात, तसा-तसा तुमचा कॉन्शियस ऑरा बदलतो. हा ऑरासुद्धा 2 प्रकारांमध्ये असतो. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. आता तुम्ही ज्ञान घेता आहात. तुम्ही कॉन्शियसली मला बघताय. ठीक आहे. तर तुमचा जो ऑरा आहे, तो त्या कलरमध्ये असेल, जिथे तुम्हाला फील होतंय. तुम्हाला स्पिरिच्युअल फीलिंग येत असेल, तर तुमचा ऑरा पर्पल असेल. तुम्हाला हीलिंग फील होत असेल, तुमचा ऑरा हील करत असेल स्वतःला, तर तो ग्रीन कलरमध्ये असेल. तुम्हाला डिव्हाइन एनर्जी फील होत असेल, तर तो व्हाईट असेल. तुम्ही कंटाळले असाल, तर तो ग्रे कलरचा झाला असेल, की काय बोर वाटतंय असं. तुम्हाला छान वाटत असेल, तो कलरफुल पण झाला असेल. चांगले कलर्स आले असेल त्यामध्ये. ॲक्टिव्ह तुम्हाला खूप ॲक्टिव्हनेस फील होत असेल, तर रेड झाला असेल ऑरा. अशा प्रकारे. पण तुमचा सबकॉन्शियस ऑरा जो असतो, हा फिक्स आहे. हा फिक्स आहे, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लहानपणापासून मी जे म्हटलं इनर चाइल्डची जी मेमरी आहे ती आत्तापर्यंतची. तसंच सबकॉन्शियसचा एक पार्ट असतो, अजून एक अनकॉन्शियस माइंड. तिथे तुमच्या पास्ट लाईफचा सगळा डेटा आहे. हे दोघं एकमेकांशी कनेक्ट असतात, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस. हा जो पार्ट आहे ना, हा हा पार्ट तुमच्या सबकॉन्शियस ऑरामध्ये आहे. याच्या ज्या सगळ्या मेमरीज आणि प्रॉब्लेम्स ॲक्चुअली तिथून स्टार्ट होतात. ते रूट आहे. ते मूळ आहे तुमच्या प्रॉब्लेमचं. तर तुमचा आतला जो ऑरा असतो हा सबकॉन्शियस असतो, जो फिजिकल बॉडीच्या एकदम जवळ असतो. आणि बाहेरचा लेयर आहे तो तुमचा कॉन्शियस ऑरा आहे.
तुम्ही आता सेशन घेईपर्यंत किंवा जेव्हा आपले मेडिटेशन असतात तेव्हा तुम्हाला खूप छान वाटणार. तुम्हाला वा, किती आता तर मी रोज प्रॅक्टिस करणार, रोज मेडिटेशन करणार, मॅडमनी जे सांगितलं ते सगळं फॉलो करणार. पण काही दिवसानंतर, 2 दिवसानंतर तुमचं कॉन्शियस माइंड परत त्या झोनमध्ये जातं आणि परत तुम्ही तेच करता जे आधी करत होतात. हे होतं का? आतलंच पॅटर्न तुमचं चेंज नाहीये ना, वरती लेयर टाकून काही उपयोग नाही होत. आतपर्यंत ते गेलं पाहिजे, आतून सगळं क्लिअर झालं पाहिजे, तेव्हा ते घडतं. तर जसं आपल्या फिजिकल बॉडीमध्ये अवयव आहेत, सगळे ऑर्गन्स आहेत, त्याचप्रमाणे आपल्या ऑरामध्ये अशा प्रकारे चक्र आहेत. ठीक आहे. आजचं सेशन इथून मेन स्टार्ट होतंय. चक्र आहेत. ही 7 मेजर चक्र जी ऋषीमुनींनी आपल्याला सांगितली आहेत. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत म्हणजे हार्ट चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. तर तुमचं मूलाधार चक्र आहे ना, हे तुमच्या परफेक्ट तुमचा जो स्पाइन आहे, मणका आहे, त्याच्या पूर्ण बॉटमला आहे, तळाशी आहे. जिथे तुमचं माकड हाड असतं, तिथे आहे. आणि हे चक्र म्हणजे तुमचं फाउंडेशन आहे. तुमची जी बिल्डिंग उभी आहे ना शरीराची, ती ह्या चक्रावरती आहे. ओके. चक्रावर खूप डीप नॉलेज आहे, पण आजचं सेशन पुरतं मी सांगते, जितकं सांगता येईल. तर हे जे चक्र आहे, इथे तुमची हेल्थ आहे, तुमचा वेल्थ आहे, तुमचा फायनान्स आहे. तसंच इथे पृथ्वी तत्व पण आहे. जर तुमचं पृथ्वी तत्व इम्बॅलन्स असेल, तुमचं फिजिकल हेल्थ पण चांगलं राहत नाही, शिवाय तुमचा फायनान्सही चांगला राहत नाही. म्हणून तुमचं जे फाउंडेशन आहे ना, तुमची बिल्डिंग आहे, ही स्ट्राँग केली पाहिजे तुम्ही. आणि ती कशामुळे स्ट्राँग होते? मेडिटेशन, योगाभ्यास, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस यामुळे. ग्राउंडिंग, एक्सरसाइज करणं यामुळे होते. आणि हल्ली काय झालंय, आपण जमिनीवर कमी बसतो. आपण घरामध्ये चप्पल्स यूज करतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे आपली एनर्जी आहे ती पृथ्वीशी तितकीच कनेक्ट नाही होत. त्यानंतर चक्र येते आपलं स्वादिष्ठान. हे चक्र जे असतं, हे चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली, जिथे आपलं सगळे सेक्स ऑर्गन्स असतात, त्या पोर्शनला आपलं बरोबर तिथे हे चक्र असतं. पुरुषांमध्ये हर्नियाचा प्रॉब्लेम होणे, ठीक आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे प्रॉब्लेम होणे, कन्सीव्ह न होणे किंवा युरिनरी ब्लॅडरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होणे. या सगळ्याचं जे रूट कॉज आहे ते तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये असतं. तुमचे इमोशन्स अप डाऊन होणं, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये प्रॉब्लेम्स येणं, हे सगळं ह्या चक्राशी निगडीत आहे. जेव्हा तुमच्या या चक्रामध्ये प्रॉब्लेम होतो, तेव्हा तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि हे चक्र तुमचं प्रेझेंट लाईफ आहे. का प्रेझेंट लाईफ आहे? कारण तुमचे इमोशन्स, तुम्ही लहानपणापासून जे इमोशन्स ग्रहण केलेले आहेत आतमध्ये, जे मी मगाशी सगळं सांगितलं, त्याची सगळी एनर्जी ह्या चक्रामध्ये आहे. म्हणून बऱ्याच वेळेला स्त्रियांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये प्रॉब्लेम काय येतो, एकतर इरेग्युलर, त्यानंतर अ, तिथे फायब्रॉइड होणे, सिस्ट होणे, शिवाय युरिन इन्फेक्शन होणे, शिवाय पिरियड्सच्या वेळी खूप जास्त पेनफुल जे काही त्रास होतात ते होणं, हे यामुळे होतात. जेव्हा तुम्ही या चक्राला हील करता, जेव्हा या चक्राची एनर्जी बॅलन्स करता, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स 100% सॉल्व्ह होतात. तुमचे इमोशन्स खूप बॅलन्स व्हायला लागतात. ओके. त्यानंतर तुमचं चक्र आहे मणिपूर. हे चक्र तुमच्या नाभीपासून 4 बोटं वरती. ठीक आहे. त्या चक्राशी तुमचं पित्ताशय, तुमचं स्टमक आहे, ते सगळं तिथे आहे. तुम्हाला जो अॅन्सेस्टरचा त्रास होतो ना, हां, आणि जे तुमचं स्वादिष्टान चक्र जे आहे ना, या आधीचं जे सांगितलं, ते तुमच्या वॉटर एलिमेंटशी आहे कनेक्ट. ओके. जलतत्वाशी.
हा, आता मणिपूर चक्र जे मी सांगत आहे हे अग्नितत्व आहे, फायर एलिमेंट. यामध्ये काय आहे, तुमची अग्नी आहे. जर तुमची अग्नी इम्बॅलन्स झाली तर तुम्हाला ऍसिडिटीचा प्रचंड त्रास, भूक न लागणे किंवा अति भूक लागणे, तुमच्या पित्ताशयामध्ये खडे होणे, लिव्हर इन्फेक्शन होणे, अशा प्रकारचे त्रास होतात. जनरल लेवलला म्हणायला झालं तर पितृदोष हा सुद्धा यामध्ये सांगितला जातो. ठीक आहे. तुमचं जे मूलाधार चक्र आहे हे तुमचं पास्ट लाईफ कर्म दाखवतं. तुमचं स्वाधिष्ठान चक्र आहे तुमचं प्रेझेंट लाईफ कर्म दाखवतं. तुमचं जे मणिपूर चक्र आहे ते तुमचं पितृकर्म दाखवतं. तुमच्या अँसेस्टर, पितृकर्म म्हणजे काय असतं, तुमच्या जो पितृदोष तुमच्या पत्रिकेमध्ये येतो तो तुमच्या पितरांकडनं तुम्हाला म्हणजे तुमच्या पिढीला मिळालेला कुठला तरी श्राप जो आहे तो पुढे पुढे तुमच्यापर्यंत आलेला आहे. तुमच्या जीन्समध्ये तो अजूनही आहे. तुमच्या कुळात मूल होणार नाही, तुमच्या कुळात मुलगा होणार नाही, तुमच्या कुळात लग्न होणार नाही, जे काही श्राप दिले गेलेले आहेत त्यांना, ते श्राप तुमच्या जीन्स पर्यंत त्यांच्यापासून तुमच्यापर्यंत आलेत. तुमच्या कुळाचा उद्धार होणार नाही आणि हे मॅनिफेस्ट होतात कारण तुम्ही घेऊन आलात ना ते. म्हणून त्या जीन्सला आपल्या आतमधनं रिमूव्ह करणं पण इम्पॉर्टंट असतं, काढून टाकणं इम्पॉर्टंट असतं. यावर नारायण नागबळीची विधी काहीच काम नाही करत. किती जणांनी केली असेल आणि मला सांगा तुम्हाला रिझल्ट आला का, झाले का प्रॉब्लेम सॉल्व्ह, झाली का पित्र शांत? नाही होत. कारण आज मी स्पिरिट कम्युनिकेशन करते त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला अजून जास्त लेवलवर समजतात की काय असतं हे सगळं. नाही होत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या छातीच्या मध्यभागी इथे अनाहत चक्र असतं. त्याला इंग्लिशमध्ये आपण हार्ट चक्र म्हणतो. अनाहत चक्र, तुम्ही जे सप्रेस केलेले इमोशन्स बऱ्याच वेळेला वाटतं असं बोलावं ना, असं बोलावं असं वाटतं, पण तुम्ही बोलू नाही शकत, आतमध्ये दाबून ठेवता. तर आपण बघा आपलं जेव्हा मन असं हर्ट होतो, आपण पेनफुल, तेव्हा आपला हात पहिला कुठे जातो, इथे छातीवर जातो. आई ग दुःख झालं असं म्हणतो. इथे फिलिंग येते दुःखाची आपल्याला. ते सगळं आपण इथे कोणी काही बोललंय, कोणी अपमान केलाय, सगळं इथे स्टोअर केलंय. त्यामुळे अस्थमासारखे प्रॉब्लेम्स होतात. छातीत कफ होणे, सतत वारंवार कफवृत्ती वाढणे, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला होतात. हार्ट रिलेटेड डिसीज होतात. हे यामुळे होतात तुम्हाला. कधीही तुम्हाला आनंद फील नाही होत. तुम्हाला आतमध्ये तो हॅपीनेसच फील होणार नाही. तुम्हाला लहान-लहान गोष्टीमध्ये सुद्धा हॅपीनेस फील नाही होणार का? आतमध्ये कुठेतरी ते सप्रेस इमोशन्स आहेत. म्हणून असं वाटतं काहीच चांगलं नाही आयुष्यामध्ये, असं वाटतं आपल्याला. ते यामुळे होतं. आणि हे जे चक्र आहे तुमचं हे वायू तत्वाशी कनेक्ट आहे. तुमचं संपूर्ण शरीरच पंचतत्वांवर बनलेलं आहे. हे वायू तत्वाशी कनेक्ट आहे. त्यानंतर इथे जे चक्र आहे तुमच्या गळ्याच्या मध्यभागी, त्याला आपण इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतो, मराठीत विशुद्धी चक्र. यामध्ये सुद्धा तुमचे इमोशन्स आहेत. शिवाय इथे आपले वाणीने केलेली आपली कर्म आहेत. वाणी कर्म या चक्रामध्ये आहेत. ठीक आहे. कारण आपण म्हटलं ना, का म्हणतात खोटं बोलू नका. खोटं बोलून आपण त्यावेळेला बचाव करतो, पण आपलं खूप नुकसान होतं. इथे तुम्ही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करता. त्यामुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स, तसंच स्त्रियांमध्ये जे इमोशन्स त्या दाबून ठेवतात ना, बोलत नाही. खूप काही करायचंय, खूप सारं एक्सप्रेस करायचंय, पण करायला कोणीच नाहीये. त्यामुळे सगळे इमोशन्स इथे बसतात आणि थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होतात. थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे एकतर वजन पूर्ण कमी होतं किंवा खूप वाढत जातं. त्यामुळे हे चक्र डिस्टर्ब होतं. ठीक आहे. खोटं बोलल्यामुळे होतं, इमोशन्सना एक्सप्रेस न केल्यामुळे होतं. वाणीने आपण कर्म जनरेट करतो. आपण कोणाला शिव्या श्राप देतो, ऐकायला तो व्यक्ती नाहीये, लांब गेलाय. कोणी 10 वर्षापूर्वी आपलं काही बिघडवलं तर आता पण ते आठवून आपण त्या माणसाला असं वाईट बोलत असतो. तो नाहीये इथे ऐकायला, तुम्हीच ऐकत आहात. ती एनर्जी तुम्हीच घेत आहात. आणि ज्याचं हे चक्र ब्लॉक असतं, त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामाला डिले होतो. प्रत्येक कामाला डिले होतो.
त्याने ठरवलेल्या वेळी त्याचं काम होणारच नाही, ते पुढे जाणार, पुढे पुढे जाणार, हे होतं. याचे प्लॅनेट्स पण आहेत, या प्रत्येक चक्रांचे प्लॅनेट्स पण आहेत. तुमच्या कुंडलीत जो प्लॅनेट तुम्हाला त्रासदायक आहे ते चक्र तुमचं बॉडीमध्ये पण बिघडलेलं असतं. क्लिअर? त्यानंतर आपलं आहे इथे आज्ञाचक्र, जे थर्ड आहे आपण ज्याला म्हणतो. हे चक्र मास्टर चक्र आहे तुमचं, मास्टर चक्र, ज्याच्यामध्ये विजडम आहे, नॉलेज आहे, सगळ्या शक्तींना जागृत करण्याची पॉवर आहे. इथे मी थोडासा होल्ड घेते आणि एक गोष्ट सांगते. मला वाटतं लास्ट टाइम कुठल्या तरी सेशनमध्ये मी सांगितलेली. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, निर्माण केली सृष्टीची, तेव्हा त्याने सगळंच निर्माण केलं. आपला जन्मही त्यांच्यापासून झालाय. त्यांनी सगळं निर्माण केलं आणि त्यांनीच ना शक्ती निर्माण केली. ज्या सगळ्या शक्ती होत्या त्या शक्ती त्यांनी त्यांना द्यायच्या होत्या मनुष्यांमध्ये. ठीक आहे. तर तेव्हा विष्णू आणि महादेव म्हणाले, जर आपण या शक्ती ज्या आहेत, या कुठेतरी मनुष्यापासून लपवायला पाहिजे. ठीक आहे. ह्या शक्ती आपण कुठे लपवायच्या? कारण मनुष्य इतका चतुर आहे, या कुठेही लपवल्या तरी तो शोधून काढेल. ते जेव्हा ठरलं, की आपण आकाशामध्ये कुठेतरी लपवूया, तेव्हा अ, त्यांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, की नको आपण आकाशामध्ये कुठेही लपवलं तरी मनुष्य इतका चतुर आहे, तो तिथून जाऊन पण त्या शक्ती घेईल आणि त्या शक्तींचा वाईट वापर करेल. तर आपण आता काय करूया? या शक्तींना कुठे ठेवूया? कारण तेव्हा अनेक शक्तींचीही निर्माण त्यांनी केला होता. मग या शक्ती ठेवायच्या कुठे? ज्याच्यामध्ये खूप म्हणजे सगळा साठा होता त्यामध्ये, ज्ञान होतं. ठेवायचं कुठे? शेवटी असं ठरलं, की ह्या शक्तींना आपण मनुष्याच्या आतमध्येच ठेवूया. त्यांच्या आतच लपवूया. म्हणजे तो बाहेर शोधायला जाईल, त्याला त्याच्या आतमध्ये काय आहे, हे तो शोधायला जाणार नाही. आणि हे तितकंच खरं की आपल्या ज्या शक्ती आहेत ब्रह्मांडातनं दिलेल्या आहेत, त्या आपल्या आतमध्येच आहेत. पण आपण काय करतो? त्यांना शोधायला बाहेर पडतो. यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, या देवळात जा, त्या देवळात जा, तिथे खूप पॉवर आहे, तिथे गेलेलं तिथे काही केल्यावर मॅनिफेस्ट होतं, तिथे गेल्यावर पूर्ण होतं. हे आपण बाहेर त्या शक्ती शोधतोय. पण ॲक्चुअली त्या सगळ्या शक्ती आपल्या आतमध्ये लपवलेल्या आहेत. मग जेव्हा आपण या शक्तींचा उपयोग करून त्यांना बाहेर काढतो, या शक्ती कुठे आहेत माहिती आहे? या शक्ती आपल्या चक्रांमध्ये आहेत. म्हणून मी ते सांगतेय. आणि जेव्हा तुमचं थर्ड आय ॲक्टिव्हेट होतं, तुम्हाला नुसती दिव्यदृष्टी नाही प्राप्त होत. ती दिव्यदृष्टी जेव्हा प्राप्त होते, त्याच्या आधी तुम्हाला इतकं ज्ञान प्राप्त होतं, की त्या ज्ञानाचा कसा उपयोग करावा हे कळतं आपल्याला. कारण ज्ञानाशिवाय आपण शक्तींचा वापरच चांगला करू शकत नाही. आपण त्याचा दुरुपयोग करू. हे म्हणून आपल्याला त्या ज्ञानाची तितकी गरज आहे, जे आपल्या आतमध्ये लपवलंय. त्या सगळ्या शक्ती आपल्या आतमध्ये आहेत. त्या सगळ्या पॉवर्स आपल्या आतमध्ये आहेत. पण आपण त्यांना बाहेर शोधतो आणि दुसऱ्यामध्ये दिसल्यावर आपण त्यांच्यावर इम्प्रेस होतो. मी हे सांगते, की दुसऱ्यांवर इम्प्रेस होण्यापेक्षा तुमच्या आतमध्ये पण तेच आहे. परमेश्वराने कुठेही असं काही केलेलं नाहीये, मतभेद केलेला नाहीये. सगळ्यांना समान वाटलेले. सगळ्यांना समान वाटलेले. फक्त तुम्हाला ते बाहेर काढता आलं पाहिजे. मग ह्या बाहेर कशा निघतील माहितीये? जेव्हा तुम्ही लहान-लहान चांगल्या डिव्हाइन अनुभवातनं जाल, तुमचा एक विश्वास स्ट्राँग व्हायला सुरू होईल. नाही, नाही, हे केल्यावर ह्याचं फळ असं मिळतंय, म्हणजे मी अजून हे केलं, तर त्याचा अजून मला चांगला उपयोग होईल. हे घडतंय, हे होतंय. एकदा तुमचा विश्वास ठाम झाला ना, की नेक्स्ट स्टेपवर तुम्ही इझी जाता. पण आधीच्याच ह्याच्यात तुम्हाला अविश्वास निर्माण झाला किंवा तुम्ही तो केला, तर तुम्ही पुढे जाणं कठीण असतं. असं असतं. तर आपलं हे जे थर्ड आय चक्र आहे ना, हे मास्टर चक्र आहे. याच्यामध्ये इतकी पॉवर आहे. पण इथून आपण काय करतो माहिती इथून आपण विचार करतो. निगेटिव्ह विचार करतो. होईल का? करू का? कसं करायचं? कधी करायचं? म्हणजे तर्क-वितर्क, कॉन्शियस माइंड आपण जास्त चालवतो. तर हे तर्क-वितर्कच आपल्याला लाईफमध्ये पुढे जाऊ देत नाही. जेव्हा तुम्ही फॉरगिव्हनेस करता, मी हे आत्तापर्यंत अनेक वर्ष अनुभवलंय. मी बऱ्याच वेळेला सांगते, तुमच्या ऑरामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, जेव्हा क्लायंट्सना सांगते, पर्सनल मीटिंग,
तुम्ही फॉरगिव्ह करा. तुम्ही फॉरगिव्हनेस द्या. तुमचे अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम त्यामुळे सुटतील. थोड्या दिवसांनी मला असा रिप्लाय येतो, "मॅडम" म्हणजे मोस्टली खरं सांगते, सासू-सुनांच्या केसेसमध्ये तर मी हा अनुभव घेतलाय. मी किती प्रयत्न केला माझ्या सासूबाईंना इतकं फॉरगिव्हनेस देत होती ना मॅडम तुम्ही सांगितल्यामुळे. पण त्यांचं बिहेवियर तर अजूनच अगदी वाईट व्हायला लागलंय. आता तर मला इच्छाच नाही त्यांना माफ करण्याची. इकडे काय होतं माहिती का, इकडे तुमची परीक्षा होतेय. कारण फॉरगिव्हनेस तुम्हाला द्यायला सांगितलीये, ती निगेटिव्हिटी त्या समोरच्या व्यक्तीमध्ये नाहीये, ती तुमच्यामध्ये आहे. आणि जेव्हा तुमच्या आतमधली निगेटिव्हिटी बाहेर पडतेय ना, ती सरफेसवर येते. कारण आतनं ती बाहेर पडते. तर ती बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ती रूप तर दाखवणार ना, तिचा फॉर्म दाखवणार. तो फॉर्म तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसतोय. मग तिथे तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजे. तुम्ही असं समजलं पाहिजे, की आपण किती प्रॉपर ट्रॅकवर आहे. समोरच्याच्या वागण्यातला इतका असा बदल झालाय म्हणजे मी बरोबर करत आहे. माझ्या आतनं हे क्लीन होतंय. मग पेशन्स ठेवून ते अजून केलं पाहिजे. पण आपण म्हणतो जाऊ दे, या माणसाला काही माफबीफ करून उपयोग नाही. हा काय बदलणार नाही. आपली बदलण्याची तयारी नाहीये. आपल्यामध्ये पेशन्स नाहीयेत. इन्स्टंट 2 मिनिट में मॅगी तसं आपलं झालंय. आपल्याला थांबण्याचे पेशन्स कमी झालेत. त्यामुळे आपण नाही थांबत. पण आत्ता आहे ना, पूर्वी बघा, पूर्वी सत्ययुग जे होतं, त्रेतायुग होतं, ह्याच्यामध्ये 12-12 वर्ष तपश्चर्या केल्यावर देव भेटत होता त्यांना. अन्न-पाणी सोडून तितकी तपश्चर्येचं फळ त्यांना तेवढं मिळत होतं. आता देवाला माहिती आहे, इतकं कोणीच तपश्चर्या 1 महिना पण नाही का 5 दिवस पण कोणी असं बसू नाही शकणार आहे. म्हणून देवाने एनर्जीला इतकं अपडेट केलंय ना, इतकं अपडेट, इन्स्टंट तुम्ही स्पिरिट कम्युनिकेशन करू शकता, तुम्ही चॅनल होऊ शकता, तुम्ही मेसेजेस घेऊ शकता वरनं, की देव म्हणतो, "बाबा मी द्यायला तयार आहे. चॅनल तर ओपन करा. स्वतः तुमचे ब्लॉकेजेस तर काढा, तेव्हा मी तुम्हाला भेटीन." कारण तेवढंही नाही ठेवलं तर काही उपयोगच नाहीये. त्यामुळे असं आहे. तर आता इतकं आपल्याला इन्स्टंट फळ मिळण्यासाठी सगळं अवेलेबल करून दिलंय. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आपली बऱ्याच वेळेला मेंटॅलिटी काय होते माहिती का? एक एक्झाम्पल देते, जे अनुभव आहेत. जेव्हा तुम्हाला काहीतरी खूप मोठं पाहिजे असतं, त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा द्यावं लागतं. ब्रह्मांडाचा काय लॉ आहे? तुम्ही तुम्ही मनामध्ये डोळे बंद करा आणि एक बॉल घ्या हातामध्ये आणि जोरात फेका आकाशाकडे. रिझल्ट काय मिळेल तुम्हाला? काय मिळालं? परत आला की नाही बॉल रिटर्न? का तिथेच थांबला आकाशात? परत आला. कारण लॉ आहे तो आपल्या युनिव्हर्सचा, पृथ्वीवरचा, ग्रॅव्हिटी आहे. जे द्याल ते मिळेल. तर तुम्ही पहिलं देतच नाही. बऱ्याच वेळेला आपलं देताना असं, "काय करू? देऊ का नको? ह्याने फायदा होईल की नुकसान होईल? करायचं की नाही करायचं?" कॉन्शियस माइंड खूप, खूप, खूप विचार करतं. आपल्याला ₹1,00,000 हवेत, तर त्यासाठी 2,000 खर्च तर आपण करू शकतो. करू शकतो ना. स्वतःच्या मनाला विचारा. तर जर जर आपल्याला फिजिकल मी बऱ्याच वेळेला सांगते, अ, रुग्णांना हेल्प करा. रुग्णांना डोनेशन करा. जर तुम्हाला हेल्दी राहायचंय, तर तुम्ही जिथे पेशंट आहेत ना, त्यांना हेल्प करा. हे आपण नाही करत. आपल्याकडे जी मेड काम करते, ज्यांच्याकडे असेल, तिने जर तिने जर काही एक्स्ट्रा मागितलं, एक्स्ट्रा काम केलं, आपण हिशोब, इतका हिशोब, तुम्ही या दिवशी हे केलं नव्हतं, मग ह्याचे तुमच्यातनं मायनस करणार. अशी लोकं मी पाहिली आहेत. या आज तुम्ही स्वयंपाक करता, पण आज त्या दिवशी मी तुमच्याकडनं स्वयंपाक नव्हता केला, मग त्याचे तुम्ही मायनस करा. आज ती मेड पर्सनॅलिटी बनली आहे. ती तुमच्याकडे आहे. इथे तुमचा शनिदेव बघत असतो तुमच्याकडे. तुमचं स्वाधिष्ठान चक्र तिथे फिरत असतं. सॅटर्न बघत असतो काय कर्म करताय. द्या ना, तुमच्याकडे जर आहे, तर गरिबाला द्यायला आपल्याला काय आहे? कारण अबंडन्स म्हणजे काय? अबंडन्स म्हणजे फक्त पैसा नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो अबंडन्समध्ये असं नाही. देण्याची वृत्ती ही अबंडन्स असते. तुम्ही किती अबंडन्समध्ये देताय, तर तुम्हाला अबंडन्समध्ये मिळेल. हे असतं. 50% डिस्काउंटला आपण किती धावत जातो. हो की नाही? 100% असेल, फिक्स रेट असेल, तिथे जरा कमी जातो. पण तुम्हाला तिथेच क्वालिटी मिळणार. हे पण तितकंच फॅक्ट आहे. जर तुम्हाला ती हाय एनर्जी घ्यायची आहे ना, तर तुम्हाला पहिल्यांदा हाय एनर्जीज प्रमाणे तुमचे ॲक्शन, फीलिंग, बिहेवियरमध्ये ते पाहिजे. ते पाहिजे. जेव्हा तुम्ही असं गिव्हिंग नेचरने पूर्णपणे देता ना, तेव्हा तुम्हाला असं फास्ट स्पीडने मिळतं. हा मी पर्सनल घेतलेला एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत. विचार नाही करायचा, मिळणार.
जितकं द्याल तितकं मल्टिप्लाय मध्ये मिळेल, हा युनिव्हर्सचा लॉ आहे. हा लॉ आहेच आहे. कारण हे अनेक वर्षाचे माझे एक्सपिरियन्स आहे. आज 12-13 वर्ष झाली मी हे प्रॅक्टिसेस करते. मला अनुभव आहे ह्याचे खूप आणि माझे सगळे अनुभवाचेच बोल मी सांगते. पुस्तकी वाचन नाहीये माझं. हे सगळं अनुभवातनं मी शिकली आहे आणि अनुभवातनं अजून खूप काही शिकली. तर त्यामुळे आपण जेव्हा खूप निगेटिव्ह विचार करतो, आपण स्ट्रेसमध्ये येतो, अँक्झायटीमध्ये येतो, तेव्हा आपलं हे मास्टर चक्र जे आहे ना, हे इम्बॅलन्स व्हायला स्टार्ट होतं. आणि त्यामुळे अनेक गोष्टी आपण आकर्षित नाही करू शकत आपल्याकडे, नाही करू शकत. तर हे चक्र जेव्हा तुमचं स्ट्राँग आणि हेल्दी राहील, तेव्हा तुमची सगळी चक्र बॅलन्स राहायला स्टार्ट होतात. म्हणजेच काय, मन आनंदी ठेवा, कारण हे मनाशी कनेक्ट आहे. सगळी चक्र ऑटोमॅटिक. सबकॉन्शियसमधनं सगळा डेटा क्लिअर करा. तुमचं सगळं क्लिअर राहील. ठीक आहे. त्यानंतर आपलं आहे क्राउन चक्र. तुमचं हे थर्ड आय चक्र जे आहे, हे चंद्रग्रहाशी कनेक्ट आहे तुमचं. मून. ज्यांच्या आईशी पटत नाही. ठीक आहे. ह्याच्यात खूप ॲस्ट्रोलॉजिकल रिझन आहेत तुमच्या प्रत्येक चक्रांना. पण हे एक एक्झाम्पल इथे देते. त्यांचं आज्ञाचक्र कधीच बॅलन्स नसतं. त्यांच्या मनात अनेक विचार, स्ट्रेस, अँक्झायटी असणारच. कारण तुमची आई म्हणजे तुमचा चंद्र असतो. ठीक आहे. तुमची आई म्हणजे तुमचा चंद्र असतो. त्या पण जे आईशी पटवून घेतात, त्यांचं चक्र बॅलन्स आहे किंवा ज्यांच्या आईशी चांगलंच कनेक्शन आहे किंवा होतं, त्यांचं आज्ञाचक्र चांगलं आहे. मग तुम्ही तुमच्या चक्रावर अजून जितकं काम कराल, तुमचं थर्ड आय चांगलं ॲक्टिव्हेट व्हायला हेल्प होईल. क्लिअर? त्यानंतर आहे तुमचं क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र ज्याला म्हणतात. हे आपल्या जो आपला ताळूचा पोर्शन आहे त्याच्या थोडंसं 4 ते 5 उंच असं त्या उंचीवर आहे. आपली सगळी चक्र आपल्या बॉडीला टच नसतात. 4 ते 5 इंच बॉडीपासून लांब आहेत. कुठलाही आजार, कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही अट्रॅक्ट करता, तेव्हा पहिल्यांदा तुमच्या ऑरामध्ये येतं. ऑरामधनं तुमच्या चक्रामध्ये येतात. आणि त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम स्टार्ट होतात. हळू-हळू या सगळ्या गोष्टी तुमच्या फिजिकल बॉडीपर्यंत पोहोचतात. आणि मग आपण म्हणतो प्रॉब्लेम्स लाईफमध्ये दिसायला लागले. ते आधी इथे येतात. क्लिअर? म्हणून तुमची चक्र क्लिअर राहणं खूप गरजेचं असतं. तुमच्या चक्रांचे बीजमंत्रही आहेत. जे आपले पहिले ज्यांनी अटेंड केले सेशन त्यांना हे माहितीच आहे. अशा प्रकारे तुमच्या ऑराच्या कॉर्ड्स तुम्ही सेकंड इमेजमध्ये बघू शकता. आता तुम्ही इतके सगळेजण आहात. माझ्या कॉर्ड्स तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट आहेत. तुमच्या सगळ्यांच्या कॉर्ड माझ्याशी कनेक्ट आहेत. तुम्ही मला ऐकत आहात, बघत आहात. हे ऐकता-ऐकता तुम्ही ज्यांचा विचार पण करत आहात ना, जे व्यक्ती तुम्हाला समोर आठवत आहेत, त्यांच्या पण कॉर्ड्स तुम्ही कनेक्ट करताय. मग जेव्हा-जेव्हा विचार करा, जेव्हा-जेव्हा तुमचा ज्यांनी अपमान केलाय, तुम्हाला त्रास दिलाय, आज ऑफिसमध्ये कोणी काहीतरी बोललंय, सिच्युएशन, सगळं तुम्ही कॉर्ड दिवसभराच्या कनेक्ट करता आणि त्याच घेऊन तुम्ही झोपता. तुम्ही झोपल्यानंतर तुमची ॲस्ट्रल बॉडी उठते, फिजिकल बॉडी झोपते, ॲस्ट्रल बॉडी आपली उठते. ॲस्ट्रल बॉडीने आपण प्रवास करायला सुरू करतो. ॲस्ट्रल बॉडी प्रवासाला निघते. जर तुम्ही दिवसभर निगेटिव्ह झोनमध्ये असाल, तर ती कुठल्यातरी नकारात्मक ठिकाणीच जाऊन बसते. ती अशा ठिकाणी जाऊन बसते आणि तिथे निगेटिव्ह बऱ्याच वेळेला बघा झोपेमध्ये पडल्यासारखा अनुभव येतो. ठीक आहे. जिथे तुमची ॲस्ट्रल बॉडी धडपडते, तिथे ह्या बॉडीला कारण एक सिल्वर कॉर्ड कनेक्ट असते तुमच्या ॲस्ट्रल बॉडी बरोबर तुमची. तुमच्या फिजिकल बॉडीला तो धक्का बसतो. तर म्हणून आपण काय म्हणतो, रात्री झोपताना तुम्ही माफीची प्रार्थना करा, तुम्ही ग्रॅटिट्यूड करा, तुम्ही चांगले विचार करा, काहीतरी क्राईम वगैरे बघून झोपू नका. तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ते प्रोग्राम होतं आणि तुमची बॉडी, तुमची ॲस्ट्रल बॉडी तेच करायला जाते, असं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना इंटरलिंक आहेत. सांगू तितकं कमी आहे, सांगू तितकं कमी आहे. अशा प्रकारे तुमची चक्र ना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट होतात. अशा प्रकारे ती रोटेट होत असतात. ठीक आहे. ती एका बॅलन्स स्टेटमध्ये असली, की तुम्ही एकदम फ्रेश, ॲक्टिव्ह असणार. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही छान राहाल, आनंदी राहाल, तुम्हाला ॲक्टिव्हनेस फील होईल. पण जेव्हा ही इम्बॅलन्स असतात,
तेव्हा तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात. तुमचं मूलाधार चक्र कमकुवत असेल, तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम पण होणार. तुमचं मूलाधार आणि तुमचं स्वादिष्ठान दोन्ही कनेक्ट आहेत एकमेकांशी. प्रत्येक चक्र एकमेकांशी कनेक्ट आहे. तर त्यामुळे तुम्हाला तुमचं हेल्थ इश्यू पण तुम्हाला होणार आणि तुमचा जो पैसा आहे ना, हा उगीचच तुमच्या हेल्थमध्येच खर्च होणार. तर त्यामुळे आपल्याला आपल्या चक्रांना स्ट्राँग हेल्दी ठेवणं खूप गरजेचं असतं. ही अशा प्रकारे तुमची चक्र काम करत असतात. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, तेव्हा तुमचं क्राउन चक्र ॲक्टिव्हेट होतं. ती वरची युनिव्हर्सची एनर्जी तुमच्या क्राउन चक्रामधनं प्रवेश करते, तुमच्या सगळ्या चक्रांमध्ये करते. मग जेव्हा तुम्ही अर्थला ब्लेसिंग करता, तुमचं पृथ्वी तत्वाची एनर्जी वरती फ्लो होते. वरनं असते शिवशक्ती, मूलाधार चक्रापासून अर्थपासून जी वर येते, ती असते शक्ती आणि वरनं असते शिवा. आणि ही शिवशक्ती एनर्जी आपण अप डाउन करत असतो. इथे महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या चक्रांना बॅलन्स ठेवणाऱ्या 3 महत्वाच्या नाड्या. इडा, पिंगला, सुषुम्ना. इडा, पिंगला, सुषुम्ना खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफचा. तुमचं आयुष्यच जे आहे ना, ते तुमच्या 5 तत्वांवर आणि तुमच्या 3 नाड्यांवर आहे. संपूर्ण आयुष्य. तुमची लेफ्ट नॉस्ट्रल ही तुमची चंद्र नाडी आहे. चंद्र म्हणजे तुमचं मन. तुमची राईट नॉस्ट्रल ही तुमची सूर्य नाडी आहे. सूर्य नाडी, सूर्य म्हणजे शिवा एनर्जी. चंद्र म्हणजे शक्ती एनर्जी. जी शिवा एनर्जी आहे ना, सूर्य हा तुमचा सोल आहे आणि लेफ्ट पोर्शन चंद्रनाडी हे तुमचं माइंड आहे. ओके. आणि ह्या सोल आणि माइंडला कनेक्ट करून जी हाय एनर्जी, जी डिवाइन परमात्म्याची एनर्जीशी तुम्हाला कनेक्ट करणारी आहे, ती तुमची सुषुम्ना नाडी, जी मध्ये आहे. ट्रिलियन्स ऑफ तुम्हाला 72,000 नाडी तर आहेत, त्याच्यापेक्षाही अजून बऱ्याच नाड्या आहेत. पण आपण म्हणतो 72,000 नाडीज, जे तुमच्या ऑरामध्ये आहे, अशा प्रकारे आहेत. 72 नाडीज मध्ये आहेत 100 मेन नाडीज आहेत. 100 मेन नाडीज आहेत. त्यामध्ये 10 मेन आहेत. 10 मध्ये 3 मेन आहेत, ज्या इडा, पिंगला, सुषुम्ना. आपल्या तिथी पण असतात. ठीक आहे. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. ठीक आहे. तर तुमच्या या नाड्या ज्या आहेत ना, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आहेत. लेफ्ट शुक्ल, राईट कृष्ण. याचे नक्षत्र पण आहे. तुम्ही ज्या नक्षत्रावर जन्म घेतलाय, जे रोजचं नक्षत्र असतं. नक्षत्र काय असतं? आता हा थोडा ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट होतो, पण मी थोडंसं सांगते. नक्षत्र पण आपल्या नाड्यांवर अवलंबून आहेत. आपल्या नाड्या आहेत. आपले जे आजार आहेत ना, हे तुम्ही तुमच्या नाड्यांना बॅलन्स ठेवून, तुमच्या चक्रांना बॅलन्स ठेवून पण हील करू शकता. कशा प्रकारे त्यांचा उपयोग करायचा, काय करायचं, हे सगळं. ह्याचं एक शास्त्र आहे. त्याचा वर्कशॉप मी 2-3 महिन्यानंतर ठेवणार आहे. इतक्यात नाही. कारण खूप डिटेल त्याचा अभ्यास आहे. पण आता मी थोडंसं सांगते. पण ते खूप छान आहे. मला वाटतं 2-3 वर्षाआधी मी ठेवला होता, ज्यांनी केला असेल. पण खूप डिटेल आहे त्याचा अभ्यास आणि खूप छान आहे. रोजच्या जीवनामध्ये खूप त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. पण त्याचा काही पार्ट मी थोडासा येत्या आता वर्कशॉपमध्ये ठेवणार आहे, जो तुम्हाला डेली लाईफमध्ये युजफुल आहे. ठीक आहे. या नाड्यांमध्ये सुद्धा असं असतं, पोर्शन आहे आपलं. ठीक आहे. वेस्टर्न, आता मी तुम्हाला आतापर्यंत वैदिक थोडंसं सांगितलं. आता थोडं वेस्टर्न कल्चरनुसार आपल्या थर्ड आय पासून आपल्या थ्रोट पर्यंत एक नाडी आहे. ठीक आहे. ज्याला म्हटलं जातं टेसू. थ्रोट पासनं आपल्या नेवल पर्यंत एक नाडी आहे, जिला म्हटलं जातं नुवा. त्यानंतर तुमच्या थर्ड आय टू थ्रोट, थ्रोट पासनं तुमची नेवल, नुवा. नेवल पासनं तुमचा वजायनाचा जो पोर्शन असतो तुमचा स्वादिष्ठान चक्राचा, तो असतो पुना. पुना म्हणतात त्याला. आणि तुमच्या स्वादिष्ठान चक्रापासून नी पर्यंतचा जो पोर्शन असतो त्याला म्हटलं जातं विली. या 4 मेरिडियन्स आहेत तुमच्या. या मेरिडियन्स मध्येच तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत.
तुमचा जो टेसू असतो तो वॉटर एलिमेंट आहे. तुमचा नुवा असतो तो एअर एलिमेंट आहे. तुमचा पुन्हा असतं ते फायर एलिमेंट आहे आणि विली मेरिडियन आहे. ती असते तुमची स्पेस एलिमेंट. तर याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स कुठले आहेत माहितीये? फिजिकल, इमोशनल, मेंटल. फिजिकल, इमोशनल, मेंटल. तुमच्या कुठल्याही गोष्टी मॅनिफेस्ट होत नाही. ब्लॅक आणि या 4 मेरिडियन्स ज्या आहेत ना, याच्यामध्ये पण त्याच्या सब कॅटेगरीज असतात प्रॉब्लेम्सच्या, की तुम आपण बघून सांगू शकतो व्यक्तीकडे, ह्या व्यक्तीने एखादा प्रॉब्लेम सांगितला, की त्याच्या कुठल्या नाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. या नाड्यांचा तो वर्कशॉपचा पार्ट आहे आणि त्याच्यावर ती रेमेडी केली, तर त्याचा तसा तुम्हाला रिझल्ट 100% येतो. तुमची एखादी नाडी जर ब्लॉक आहे, तुम्ही जो प्रॉब्लेम सांगाल, की फॉर एक्झाम्पल, की माझं ना मॅनिफेस्टेशन नाही होत. मी काही पण करायला इच्छाली ती इच्छा कधी पूर्ण होत नाही. हे तुम्ही जर सांगितलं, तर लगेच कळतं या व्यक्तीच्या कुठल्या नाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग त्यासाठी त्याने काय रेमेडी केली, ती रेमेडी केल्यावर क्विकली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. इतका ह्याचा बेस्ट रिझल्ट येतो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स. जेव्हा मला सांगितलं जातं, की असा-असा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यावर मी काय सोल्युशन त्या रिलेटेड त्या नाडीशी रिलेटेड जेव्हा मी सांगते जनरली, हे सोल्युशन करा, लगेच रिलीफ मिळतो. का मिळतं? कारण त्या नाडीचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर तुमच्या लाईफचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत, अॅन्सेस्टरच्या प्रॉब्लेमपासून तुमचा लिनिएजचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे? की बरेच लिनिएजचा कुठला कर्सेस आहे, कुठला श्राप आहे, त्यामुळे तुमचा उद्धार होत नाही. किती कष्ट करा, हार्डशिप करा, त्याचं फळ मिळत नाही. हा प्रॉब्लेम तुमच्या अॅन्सेस्टरचा असतो. तुमचा उद्धार नाही होत. खूप सगळं करता, खूप उपाय करता, उपासना करता, साधना करता. कारण तुमच्या त्या पर्टिक्युलर नाडीमध्ये तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते होत नाही. तर या 4 नाड्यांवर नुसतं काम केलं आणि त्याच्याशी रिलेटेड लाईफचे सगळे प्रॉब्लेम्स असू देत, सगळे टोटल जे पण तुम्ही लिहिलेत ना आज आणि त्याच्या व्यतिरिक्त पण इतर कोणाचं तुम्हाला फील झालं, की बाबा आपला कुटुंबीय आहे, फॅमिली मेंबर आहे, तो या त्रासात आहे. तुम्ही त्याला ती रेमेडी सांगितली, त्याला रिझल्ट येईल. याच्यात तशा रेमेडीज आहेत. आणि अगदी घरगुती रेमेडीज आहेत. त्यात कुठल्या कॅन्डल वगैरे तुम्हाला पेटवाव्या नाही लागत. ज्या घरगुती रेमेडीज आहेत त्या केल्यानंतर थोड्या त्यात ज्या वैदिक रेमेडी ॲड आहेत, त्यात पण मोठं काही हवन वगैरे नाहीये, कुठली मोठी पूजा नाहीये. स्मॉल, स्मॉल रेमेडीज आहेत. त्या केल्यावर रिझल्ट येतो. एक्सपिरियन्स येते. त्यामुळे सांगते. रिझल्ट येतो आणि छान रिझल्ट येतो. बऱ्याच वेळेला स्पिरिट अटॅक सारखे प्रॉब्लेम होतात. तर तुमच्या ऑरामध्ये अशी स्पिरिटची एनर्जी जाऊन बसते. कुठलाही आत्मा तुमच्या बॉडीत असा आपण मूव्हीमध्ये बघतो ना, आत्म्याने बॉडीत प्रवेश केला असं नाही करत. तो तुमच्या चक्रांमध्ये कारण तो फॉगच्या फॉर्ममध्ये असतो एका धुरासारखा. त्याचे लहान-लहान इम्प्रिंट्स तुमच्या चक्रामध्ये जाऊन बसतात. तुमच्या ऑरामध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला असे जे स्पिरिट अटॅक कारण स्पिरिट अटॅक झाल्यानंतर त्या व्यक्तीचं बिहेवियर, त्याची पर्सनॅलिटी चेंज होते. ठीक आहे. त्यामुळे बघा बऱ्याच वेळेला काही सेशन्सच्या आधी मी शक्तिपात देते. का? कारण ती इतकी हाय एनर्जी तुम्ही घेणार आहात त्याच्या आधी त्या शक्तिपाताने तुमचा ऑरा क्लिअर होतो. तुमची एनर्जी क्लीन होते. पण रोजच्या जीवनात तुम्हाला जर लहान-मोठा प्रॉब्लेम झाला, तर तुमच्याकडे असं सोल्युशन हवं, की ते केल्यावर पटकन तिथे इमिजिएट तुम्हाला रिझल्ट आला पाहिजे. मग त्यामध्ये ब्लॅक मॅजिक असू दे, स्पिरिट अटॅक असू दे, कोणी एव्हिल आय असू दे, वास्तूमध्ये निगेटिव्हिटी असू दे, तुमचा सक्सेस असू दे, जॉबमध्ये सक्सेस नाही, प्रमोशन मिळत नाही, लॉट्स ऑफ खूप, खूप फायनान्शियल खूप तुम्हाला क्रायसिस आहेत. किती काही केलं तरी रिझल्ट येत नाही. तर तुमचं पृथ्वी, जल, अग्नी, एअर आणि तुमचं अ, वायुतत्व आणि आकाशतत्व याच्याच त्या घरगुती रेमेडी असतात, ज्याने रिझल्ट येतात. चांगले रिझल्ट येतात. बऱ्याच वेळेला बघा, बऱ्याच जणांना झोपेमध्ये अशा अनुभूती येतात, की आपल्यावर कोणीतरी बसलंय. आपलं कोणीतरी आपल्यावर प्रेशर दिलंय, कोणीतरी गळा दाबतंय किंवा कोणीतरी आपल्या बॉडीवर असं प्रेस करते आपल्याला, छातीवर प्रेस करते, असे अनुभव येतात.
तर हे अशाच प्रकारची एव्हिल एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी असते किंवा हेवी एनर्जी जी तुमच्या ऑरामध्ये असते. त्यामुळे सुद्धा तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येतात आणि तुम्ही निगेटिव्ह, काहींचा ऑरा इतका सेन्सिटिव्ह असतो, की कुठेही गेलं तर ती निगेटिव्ह एनर्जी ते पटकन अट्रॅक्ट करतात. आणि त्यामुळे झोपेमध्ये तुम्हाला असं वाटतं, की आपण उठू शकत नाही, आपल्याला बांधून ठेवल्यासारखं झालंय. हे होतं आणि हे खूप वाईट आहे. तर त्यामुळे स्वतःच्या ऑराचं प्रोटेक्शन प्रत्येकाला जमलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक लहान-मोठ्या कारणासाठी डॉक्टरकडे जाणार का? प्रत्येक बघा, डॉक्टरकडे जाणं यावर तर वादच नाहीये. कारण डॉक्टर आपल्यासाठी देव असतो. तो आपल्या फिजिकल बॉडीचा डॉक्टर आहे. पण बऱ्याच वेळेला असे अनुभव येतात, कितीही औषधं खा, तुम्हाला रिझल्ट येत नाही. तुम्ही आयुष्यभर ती औषधं घेतच असता. रिकव्हरी होत नाही. का? कारण प्रॉब्लेम तुमच्या ऑराच्या बॉडीमध्ये असतो. ऑरा बॉडीमध्ये असतो. तुमच्या मेरिडियन्समध्ये आणि तुमच्या 4 मेरिडियन्समध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. आणि त्यावर जर तुम्ही डेली लाईफमध्ये लहान-मोठ्या स्वतःसाठी रेमेडी केल्या, तर तुम्ही हेल्दीही राहू शकता आणि वेल्दीही राहू शकता. तुम्ही मॅनिफेस्टेशनचा असा विचार केला आणि ते घडलं. हे जर झालं तर तुम्हाला तुम्ही खूप चांगल्या एका प्रवासाला सुरू कराल तुमच्या. तुमची मॅनिफेस्टेशनची जर प्रोसेस स्ट्राँग व्हायला लागली ना, तुम्ही काहीही मॅनिफेस्ट करू शकता. माझं काम आहे तुमचा आत्मविश्वास वाढवणं. कोणालाही डिमोटिव्हेट करणं नाही. मी ते कुठेही डिमोटिव्हेट करत नाही. तुमचा आत्मविश्वास वाढवते, की तुम्ही काय केल्यावर तुम्हाला ते मिळणार आहे. नुसतं आपण अ, ज्या रोजच्या देवाची पूजा करतो. आपण मूर्तीची पूजा करतो खरं तर, फक्त मूर्तीपूजा करतो. पण परमेश्वराने तर ते शक्ती, ते सगळ्या देवता ब्रह्मांडाला तुमच्या आतमध्येच ठेवलंय. तर तिथूनच त्याला बाहेर काढलं, तर लाईफमध्ये सगळं काही शक्य आहे तुम्हाला. ठीक आहे? इथे थोडीशी मी इमेज दाखवली एनर्जीची, की जेव्हा मी बघा मेडिटेशनला सांगते तुम्हाला, अगरबत्ती लावा, कॅन्डल लावा, त्याचं महत्त्व इथे मी सांगते. मी का सांगते तुम्हाला? यासाठी कारण बऱ्याच वेळेला आपण काही चांगलं करायला बसतो ना, तेव्हा ज्यांच्या अॅन्सेस्टरची निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्यावर प्रभाव टाकत असेल वास्तूमध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये कुठली निगेटिव्ह एनर्जी असेल, तर ती तुम्हाला ते करू देत नाही. ती तुम्हाला काहीतरी पेन देणार बॉडीला, मग तुम्ही हालचाल करणार, तुमचे पाय वळवळ करणार, हात असा, मग पुढे तुम्हाला खाज येणार. मी खूप जणांच्या खूप अशा वळवळना बघत असते, जेव्हा तुम्ही कनेक्ट होता. काही ना काहीतरी, कारण कुठेतरी ती अदृश्य शक्ती तुमच्या अवतीभोवती असते आणि तुमच्या ऑराला प्रोटेक्शनची अतिशय गरज असते. कोरोनापासून ह्या एनर्जीज थोड्या जास्त वाढल्यात. कारण अनेक व्यक्ती अकस्मात म्हणजे ध्यानीमनी नसताना अचानक आजारी पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ना अनेक इमोशनल बॉडीज खूप अतृप्त आत्मे भटकत आहेत आणि त्यामुळे अशा केसेसमध्ये आपल्याला कुठली एनर्जी डिस्टर्ब करू नये, त्यासाठी आपण अगरबत्ती, कॅन्डल हे सगळं अवतीभोवती ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. जसं आपल्याला ऑरा आहे, तसं आपल्या प्रत्येक वस्तूला ऑरा आहे. प्रत्येक वस्तूला ऑरा असतो. तुम्ही ज्या पेनने तुमची विश लिहिता ना, त्याला सुद्धा ऑरा आहे. मग तुम्ही हातामध्ये पकडल्यानंतर तुम्ही जर म्हटलं ना, डाऊट घेतला ना लिहिताना, तर ते कधीच मॅनिफेस्ट होणार नाही. कारण ती एनर्जी तुमच्या पेनमध्ये गेली, त्या पेपरमध्ये गेली, त्या इंकमध्ये पण गेली. मग ती नाही. साधक जो असतो, योगी, त्यांना कोणाच्याही कडचं पाणी पिणं परमिशन नसते. नाही पीत. का नाही पीत? कारण साधकाने स्वतःच्या साधनेने त्याच्या एनर्जीला इतकं प्युअर केलेलं असतं, की कोणाच्या हातून जेव्हा तो पाणी जरी पितो, तो व्यक्ती त्रासात असेल, कुठल्या स्ट्रेसमध्ये असेल, तर ती सगळी एनर्जी त्याच्या पाण्यामध्ये जाते. ठीक आहे. आणि ते पाणी आपण प्यायल्यानंतर मग आपण इतरांकडे जातो, पाणी पितो. आपण हॉटेल्समध्ये जातो, पाणी पितो, जेवतो. आता अगदीच तहान लागली तर काय करणार? ॲट एक बिसलरीची बॉटल घेऊन तर आपण पिणार. पण जी ट्रान्सपोर्टमधनं आली आहे, अनेकांच्या हातून आली आहे, ते पाणी वॉटर चार्ज झालंय. मग आपली एनर्जी अशी करायची, की ते आपल्या हातामध्ये आल्यानंतर ते पाणी लगेच प्युरिफाय होईल किंवा आपल्यामध्ये त्या क्वालिटीज पाहिजे, की आपण त्या एनर्जीला प्युअर करू. आपले इंटेन्शन तितके स्ट्राँग पाहिजे. आपल्या माइंडची एनर्जी तितकी स्ट्राँग पाहिजे. कारण प्रत्येक वस्तूला आज तुम्ही जो लॅपटॉप घेऊन बसलाय, जो मोबाईल घेऊन बसलाय, सगळ्याला एनर्जी आहे.
प्रत्येकाला एनर्जी आणि एनर्जी वर्क करते तुमच्या अवतीभोवती. प्रत्येक तुमच्या लहान लहान वस्तूला घरामधल्या एनर्जी आहे. म्हणून आपण म्हणतो ना, हात लावाल तिथे सोनं. म्हणजे जिथे हात लावाल तिकडे ती पॉझिटिव्ह एनर्जी पसरली पाहिजे, असा तुमचा ऑरा झाला पाहिजे. हे थोडंसं हे करूया आपण. इथे थोडंसं सांगते, माइंड बॉडीचं कनेक्शन आपल्या कॅलिफोर्नियाच्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च झाला होता काही वर्षापूर्वी. इथे अ, माझं प्रेझेंटेशन आधीपासूनच बनवलेलं आहे. पण इथे जो 60,000 आहे ना नंबर, आता 80,000च्या वर गेलाय. व्यक्तीच्या मनामध्ये दिवसाचे आधी होते 60, पण आता 90,000 थॉट्स येत असतील. निगेटिव्ह. त्यातले जे थॉट्स येतात, जनरल थॉट्स 90,000. कारण आता आपण इतक्या स्ट्रेसमध्ये आहोत, अशा एनर्जीमध्ये आहोत. सतत मन विचारांमध्ये असतं. सतत मन विचारांमध्ये बीटा फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतात. त्यातले 90% जे थॉट्स आहेत ते निगेटिव्ह असतात. म्हणजे जर 60,000 थॉट्स येत असतील, तर 54,000 तर त्यातले निगेटिव्ह आहेत. 6,000 पॉझिटिव्ह आहेत. मग जेव्हा तुमच्या ब्रेनच्या सेल्स त्या सगळ्या विचारांना ॲक्टिव्हेट करतात, ती कमांड ते तुमच्या ब्लड सेल्सपर्यंत पोहोचवतात. आणि तुमच्या ब्लड सेल्स ज्या आहेत, त्या ऐकत असतात, माइंड काय म्हणतंय, माइंड काय म्हणतंय. माइंड जे सांगेल, तेच तुमच्या DNAद्वारे ते बाहेर ॲक्शनमध्ये काढतात. म्हणून तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही ज्या एनर्जीकडे फोकस करताय, जिथे-जिथे फोकस करताय, अशा प्रकारे ती एनर्जी काम करते आणि तुमच्या ॲक्शनमधनं ते बाहेर येते. इथे किती जणांना कुंडली समजतीये जनरली? फक्त असा हात हे करा. थोडीफार, थोडीफार थोडंफार ग्रहतारे तर माहिती आहेत. ओके, ठीक आहे. आपल्याला ॲट ग्रहतारे तरी माहिती आहेत. तुमच्या कुंडलीमध्ये आपण चंद्र, सूर्य हे तर ज्यांना कुंडली नाही माहिती आहे, त्यांना हे तर माहिती आहे. आपल्या राशी तर माहिती आहे, आपण राशी बघतो आपल्या. तर हे सगळं जे आहे ना 12 घरांमध्ये तुमचं आयुष्य दिलेलं आहे परमेश्वराने. हे 12 घरांमध्ये याच्या पुढे तुमचं आयुष्य नाहीये. आणि मग जेव्हा आपल्याला सांगितलं जातं तुमच्या पत्रिकेमध्ये फार विषयोग आहे, हा योग आहे, तो योग आहे, आपण खूप घाबरतो. मग ही विधी करा, ही पूजा करा, नाहीतर तुम्हाला फार त्रास होईल. आपण खूप घाबरतो. पण तसं नाहीये. ही तुमची ब्लूप्रिंट आहे, जी तुम्ही सोल प्लॅनमध्ये कधीतरी त्यावर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या सोल कॉन्ट्रॅक्ट्सचं साई पूजांच्या चॅनलवर तुम्ही ऐकू शकता, व्हिडिओ आहे. आपण जो जन्म घेण्याच्या आधी आपली एक ब्लूप्रिंट बनवलेली, एक सोल प्लॅन बनवलाय. एक आपण स्वतःच आपण कुठे जन्म घेणार, आपले पॅरेंट्स कोण असणार, आपण किती वाजता जन्म घेणार, हे सगळं आपला प्लॅन आपण बनवलेलं आहे. आपल्या लाईफमध्ये कोण येणार, कोण जाणार, कधी जाणार, कुठे जाणार, आपण कुठे राहणार, आपल्याला कुठला आजार होणार, आपला मृत्यू कधी होणार, आपल्याला किती त्रास होणार, आपण कुठल्या त्रासाला समोर जायचं हे आपणच लिहिलंय. देवाने आपली डेस्टिनी कधीच बनवलेली नाही, ती आपली आपण. जो पण लाईफमध्ये तुम्हाला त्रास फील होतोय ना, तो तुमचा तुम्ही लिहिलेला आहे. हा आपण लिहिलेला आहे त्रास. आणि हा त्रास तुमच्या 12 घरांमध्येच आहे. म्हणून कोणाला करिअर प्रोफेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाच्या लाईफमध्ये कष्टच कष्ट आहेत, कोणाला खूप हार्डशिप करावी लागत आहे, कोणाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाला बिझनेसमध्ये ग्रोथ येत नाहीये, कोणाला मुलांच्या एज्युकेशन करिअरचा त्रास होतोय, त्यांचं होत नाहीये, भवितव्य घडत नाहीये. लाईफमध्ये कोणाला लाभ होत नाहीयेत, कोणाला डेस्टिनी साथ देत नाहीये, कोणाला लाईफमध्ये लॉसेसच होतायत. तुम्हाला तुमची नाती, आई, वडील, भावंड, सासू, सासरे, सासर, माहेर हे तुमची वास्तू सगळं, सगळं, सगळं तुमच्या 12 घरांमध्ये. आणि ही 12 घरं इथे छापलेली आहेत तुमच्या बॉडीवर, तुमच्या चक्रांवर, तुमच्या मेरिडियन्समध्ये. इथे तुम्ही क्लीन केलं ना, तुमची पत्रिका अशी फाडा आणि फेकून द्या. काही उपयोग नाहीये मग त्याचा. पत्रिका म्हणजे काय? ॲस्ट्रोलॉजी इतकी सुंदर आहे. त्याचा अभ्यास इतका गूढ आहे. मी अजूनही ॲस्ट्रोलॉजीचा खूप डीप लेव्हलवर अभ्यास करते. अजून डीप लेव्हलवर. जे ज्ञान माझ्याकडे होतं त्यापेक्षाही गूढ. इतका चांगला विषय जो कधीच संपू शकत नाही. कधीच 12 घरांमध्ये ॲस्ट्रोलॉजी संपत नाही. त्याच्यामध्ये इतकं विज्ञान आहे, इतकं डीप आहे.
त्याच्यात तुमचं फक्त आत्ताचं भविष्य बघणं नाही किंवा फ्युचरमध्ये काय होणं नाहीये. त्याच्यात असं पण आहे, की तुम्ही काय केल्यावरती तुमचं भविष्य चेंज होऊ शकतं. समजा एखादी आपल्या महादशा असतात. कुठल्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं, की तुमची आता महादशा सुरू होणार आहे आणि तुमचा तो ग्रह 8व्या घरामध्ये बसलाय. 8वं घर कुंडलीतलं तुम्हाला पीडा आणि कष्ट देणारं असतं आणि ही महादशा सुरू झाली, की तुम्हाला खूप कष्ट, पीडा होतील. पण त्याच्यात सोल्युशन काय आहे? दुसरं, जर तुम्ही 8व्या घराचं काम केलं, तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली, तुम्ही ॲस्ट्रोलॉजीचा अभ्यास केला, ऑकल्ट सायन्सचा अभ्यास केला, तर तुम्हाला त्रास होणार नाही. उलट त्या महादशेमध्ये तुम्ही अजून चांगलं कराल. हे घडतं. कारण ॲस्ट्रोलॉजी तुम्हाला फक्त तुमच्या लाईफ पुरतंच देत नाही, त्याचे सोल्युशन पण आहे, की तुम्ही काय केल्यावर तुम्हाला काय मिळू शकतं. तुम्ही हे करा, कारण तुमचा हा ग्रह तुम्हाला त्या लेव्हलवर सपोर्ट करेल. त्याची दुसरी पण बाजू आहे, ती कळणं इम्पोर्टंट असतं. इतकी खोल आहे ॲस्ट्रोलॉजी आणि ह्याच्या बाहेर आपलं जीवन नाहीये. यामध्येच आपलं जीवन आहे. पण हीच ॲस्ट्रोलॉजी, हा तुमचा आरसा, तुमचं शरीर आहे. ही तुमच्या शरीरावर छापलेली आहे. हे सगळे ग्रह तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या मूलाधार चक्रामध्ये मंगळ आहे. तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये शनी आहे. तुमच्या मणिपूर चक्रामध्ये गुरु आहे. तुमच्या अनाहत हार्ट चक्रामध्ये शुक्र आहे. थ्रोट चक्रामध्ये, विशुद्धी चक्रामध्ये बुध आहे. आज्ञा चक्रामध्ये चंद्र आहे. सहस्त्रार चक्रामध्ये सूर्य आहे. तुमची कर्म, तुमचे ग्रह, तुमचे जगामध्ये निसर्गात जे रंग बघताय प्रमुख, हे सगळं तुमच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे काम कुठे करायचंय? स्वतःवर काम करायचंय आपल्याला. आपण स्वतःवर काम नाही करत. आपण बाहेर शोधतो, असं आहे. त्यामुळे आपलं मॅनिफेस्टेशन होत नाही. आपल्याला अनेक प्रकारचे दोष आहेत, कालसर्प, वास्तू, हे सगळं, सगळं तुमच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. मेडिटेशनमध्ये अशा प्रकारची एनर्जी तुम्ही घेत असता. प्रत्येक चक्राला ही एनर्जी जात असते. पण बऱ्याच वेळेला कंप्लेंट काय असते, आम्ही मेडिटेशन करतो तेव्हा आमचं मेडिटेशनमध्ये मन लागत नाही. मनात असंख्य विचार येतात. बरोबर आहे, येणार. कारण आपल्याला एक इथे नर्व्ह दिलेली एक नस आहे जिचं कामच विचार करणं आहे. तिचं काम आपण प्रत्येक अवयव त्याचं त्याचं काम करतोय. आपण त्यांचं काम थांबवू नाही शकत. नाही थांबवू शकत आपण त्यांचं काम. कारण ते काम दिलंय त्यांना. ते त्यांचं काम करतायत. पण आपल्याला त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. हे ही प्रॅक्टिस आपल्याला जमली पाहिजे. आता हे लॉ ऑफ कर्मावर आपण नाही जाणार आहे. कारण हा वेगळा विषय आहे. आपण नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला काही क्वेशन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हां. त्याआधी मी थोडंसं सांगते, की आपले अ, अशा प्रकारे आपली एनर्जी काम करते. तर रोजच्या जीवनामध्ये जसं मी म्हटलं, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये स्वतःचं ऑरा क्लिन्झिंग, ऑरा प्रोटेक्शन, ऑराला कवच धारण करणं, बऱ्याच जणांनी या गोष्टी केल्या आहेत. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ह्याच्यात एक ॲडव्हान्स तुमच्या मेरिडियन्सच्या रेमेडीज. जो प्रॉब्लेम आहे ती मेरिडियन तुमची प्रॉब्लेम्सची लिस्ट असते. हा प्रॉब्लेम आहे म्हणून ही मेरिडियनमध्ये हा प्रॉब्लेम आहे. तिथे तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन तुम्ही करा. तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार. सोल्युशन केल्यावर तो रिझल्ट मिळणार. कारण तुम्ही डायरेक्ट तुमच्या त्यावर काम केलंय, त्या रूट कॉजवर काम केलंय. तुम्हाला रिझल्ट येणार. मग कुठलीही क्रिया असू दे, तुम्हाला रिझल्ट येतो त्याचा. ओके. इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. तुमचे काही क्वेशन्स असतील तर आपण घेऊया किंवा राहू दे. थोडे क्वेशन्स घेऊया, मग रेकॉर्डिंग स्टॉप करते. ठीक आहे. एकच मिनिट. अनम्यूट करते मी सगळ्यांना. पण ज्यांचा क्वेशन आहे त्यांनीच स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. हं. हां, कोणाला काही क्वेशन आहे? ठीक आहे. मला वाटते सगळ्यांना सगळं समजलेलं आहे व्यवस्थित. तर इथे काही क्वेशन नाहीये. हां. हीलिंग ऑरा मीन्स रेकी नाही. अनम्यूट करता येतंय का? नाही होते का?
एक मिनिट, एक मिनिट. हा, आता होईल. हा, होते ना. ओके. हा, एक मी उत्तर देते. अ, रेकी नाही. रेकी नाही. रेकीमध्ये सिम्बॉल्स असतात, रेकी सेंट हे अजिबात नाहीये. आपण फक्त एनर्जीवर काम करतो. आपण मेरिडियन्सवर काम करणारे, वेगळ्या प्रकाराने ऑराला हील करणारे, जे तुम्ही ऐकलं असेल प्राणिक हिलिंग, हे वगैरे रेकी हिलिंग, हा कुठलाही कॉन्सेप्ट याच्यामध्ये नाहीये. आपण वेगळ्या रेमेडीजने आपल्या ऑराला हील करणार आहे. ओके. हा, कर्वे सर. मॅडम, प्रॉब्लेम्स बद्दल तुम्ही म्हणालात की हा. फिजिकल, इमोशनल आणि मेंटल हे 3 प्रकारे कॅटेगरीज आहेत. हो. स्पिरिच्युअल प्रॉब्लेम्स नसतात का? गुरुला सोडणं, गुरुच्या विरुद्ध बोलणं किंवा हे स्पिरिच्युअल नाही होऊ शकत का हा प्रॉब्लेम? पण मेंटल प्रॉब्लेम आहे. कारण आपण जेव्हा हे करतो, कुठेतरी मनच तिथे आपल्याला फोकस करवतो ना, की नको आता हे सोडून देऊया. कुठे ती क्रिया आली, मग ते तुमच्या कर्मांमध्ये ऍड होतं. असं बरोबर. आहे. पण तो तुमचा मेंटल प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला इच्छा नाही झाली, नको आता बस, असं आहे. जर तो तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम वाटत असेल तर, हा, नाहीतर नाही. बरोबर. हां. पण पण 3च कॅटेगरी म्हणजे एक्सक्लूड. हो, 3च कॅटेगरी. आणि एक चौथी कॅटेगरी कुठली माहिती का? आर्थिक. ही फायनान्शियल. मेंटल आणि इमोशनलचाच पार्ट आहे, पण आर्थिक समस्या सुद्धा तुमचा मेजर प्रॉब्लेमच आहे. आणि बरोबर. केवळ आणि केवळ तुमच्या 72,000 नाड्या, तुमच्या 3 नाड्या आणि तुमच्या ज्या मेरिडियन्स आहेत 4 प्रमुख, ह्याच्याशीच त्याचं कनेक्शन आहे. यामध्येच कनेक्शन आहे. आणि तिथे जेव्हा आपण डायरेक्टली काम करतो ना रेमेडीजच्या फॉर्ममध्ये, रिझल्ट मिळतो. 100% मिळतो. हां. थँक्यू. वेलकम. चला ते येस, आतापर्यंत जे झालं डेस्टाईन, आणि तुम्ही आता जे काही कराल, ते तुम्ही सोल्युशन कराल तुमच्या फ्री विलने. आपल्याला एक फ्री विल दिलंय ना. आणि इमोशनल आणि थॉट्समध्ये डिफरन्स आहे का? मेंटल, इमोशनल आणि थॉट्स तुमचे. हां, इथे क्वेश्चन काय आलाय, मेंटल, इमोशनल आणि थॉट्समध्ये काही डिफरन्स आहे का? बघा, पहिल्यांदा तुम्ही विचार तुमच्या मनात येतो. विचार आला, विचार कुठल्या फॉर्ममध्ये आला? वाऱ्याच्या, हवेच्या फॉर्ममधनं विचार आत गेला. इमोशन्समध्ये तो कन्वर्ट झाला. तुमचे इमोशन्स तयार झाले. तर हे एकमेकांशी लिंक आहे. लिंक्ड आहेत ते एकमेकांशी. इमोशनल, कारण त्यानंतरच त्याचं जेव्हा आतमध्ये स्ट्रक्चर तयार होतं ना तुमच्या माइंडमध्ये, की असंच आहे, असंच आहे, माझ्या लाईफमध्ये सगळं असंच आहे. हे जेव्हा होतच नाहीये, करू काय? काहीच मार्ग नाहीये. ब्लॉकेजेस दिसतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक इन्व्हिजिबल वॉल स्वतःभोवती ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. हे जे आहे हे एकमेकांशी लिंक्ड आहेत. म्हणून जर तुम्ही ह्या पॅटर्नलाच काढून टाकलं, आणि कुठे आहे? तुमच्या मेरिडियन्समध्ये आहे. तिथून जेव्हा त्याचं हीलिंग होतं ना, तुमचे प्रॉब्लेम्स हील होतात. खरंच होतात. ठीक आहे. तर हां, हां कर्वे सर विचारा. मॅडम, तुम्ही म्हणालात की सबकॉन्शियस माइंड जे आहे आपलं, हं. ते हील होण्याचं राहतं. बाकी सगळं आपण करतो, साधना, प्रार्थना, जे काय करायचं हो. वगैरे वगैरे. पण आतापर्यंत आपण जे जे वर्कशॉप घेतले, म्हणजे मी क्युरिओसिटी किंवा काही येस. विसरलोय म्हणून विचारतोय हो, हो. अक्षरशः, की यात कुठे सबकॉन्शियस माइंडला हिलिंगचं कुठे आहे का application? बघा, आपण आता जे पण काय, तेच तेच हा प्रश्न खूप चांगला विचारला. कसं आहे बघा, आपण म्हणतो की सबकॉन्शियस माइंडला आपण हील केलं नाही का आतापर्यंत, राईट? तर आता बरोबर. तुम्ही जे पण काही गोष्टी केल्या, ठीक आहे, जे पण काही केलंय, एका ड्युरेशन नंतर खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्या. आतापर्यंत ज्यांनी कर्मा हिलिंग शिकलेत, मिस्टिकल सर्जरी शिकलेत, हो, अजून हो. आपण जे पण काय वैदिक रिच्युअल, जे पण रिच्युअल केलेत, किती जण आतापर्यंत कंटिन्यू करतायत का मध्ये स्टॉप झालं? झालं 90 डेज हो. झालं, आता स्टॉप करूया. नाही, 1 नाही, महिना अशक्य गेला, झालं आता असेल. स्टॉप करूया. हां. का स्टॉप होतं माहितीये हे? हा. प्रॉब्लेम तुमच्या मेरिडियन्स सब- मध्ये आहे. सब-
तुमच्या मेरिडियन्स मध्ये तो प्रॉब्लेम असल्यामुळे ना तुम्ही तिथे जातच नाही, म्हणजे तुमची एनर्जी तिथे शिफ्टच होत नाही. बरोबर. हा प्रॉब्लेम होतो. पण एखाद्याला बघा आता आपलं माइंड कसं काम करतं. एखादी सिरियल जी तुमची खूप आवडीची आहे. एक एपिसोड चुकला की मनाला चरचरतं ना. हो, काय झालं असेल, काय नाही, बघायला पाहिजे. जी वस्तू तुम्हाला आवडते, जे ते नाही तुम्हाला करता आलं, तर मनाला हे होतं. हेच या बाबतीत नाही होत. हेच या बाबतीत होत नाही. कारण आतमध्ये कुठेतरी ते ब्लॉकेजेस आहेत कार्मिक, जे तुम्हाला हा, तिथे वळू देत नाही. कारण तुम्हाला हील व्हायचंय ना त्यातनं. मग तुमचे बरोबर. ब्लॉकेजेस तुम्हाला अडवतात. बरेच जण असं मला सांगतात, "मॅडम खूप इच्छा असते हो आतनं मेडिटेशन करावं. पण काय माहिती मेडिटेशनला बसलं ना की झोपच येते. मेडिटेशनला बसलं ना की काहीतरी होतंच. मेडिटेशनला बसलं ना की असं मनात खूप विचार येतात. मग मनच होत नाही किंवा काहीतरी काम येतं किंवा आठवतं." हे काय असतं कार्मिक ब्लॉकेजेस. बरं. ते कर्मा हिलिंग करून सुद्धा हील होत नाही. तर नाही पण ते आपण जो हां. सॉरी बोला. हां, बोला, बोला. नाही आपण गोल्डन डिव्हाइन गोल्डन लाईट घेतो, व्हाईट लाईट घेतो, तो येस. सगळ्या आपल्या शरीरभर वगैरे फिरवतो. तो तेव्हा म्हणजे आपल्या मनोमय कोशात तर जात असेल ना. जातो, मग तेव्हा जातो. सबकॉन्शियसला हील नाही करत. जातो. नाही करतो. पण तुमच्या हा, सबकॉन्शियस कसं आहे लहान मुलासारखं. आता 1-2 हा, वर्षाचं बाळ. हा, त्याला तुम्ही आज हाताने जेवायला शिकवलं. आत्तापर्यंत तुम्ही त्याला भरवताय. हा, आजपासून तुम्ही त्याला जेवायला शिकवलं. चला तर तू हाताने जेव. आज भरव. बरोबर. उद्या त्याला स्वतःहून जेवता येईल? नाही येणार. चुकेल जे. हां. थोडे दिवस त्याला ते रोज, 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 रोज शिकवायला लागल्यावर त्याला ती सवय होईल. जर आपण फक्त पहिलीचा वर्ग शिकलो असतो, तर आपल्याला हा, आत्तापर्यंत आपण जे सगळं छान ज्ञान घेतलं आपलं एज्युकेशन लेव्हलवरचं, ते आपल्याला सगळं आलं असं मोठी-मोठी गणितं सॉल्व्ह करायला जमली असती? नाही. नाही. आपण रिपीट जेव्हा क्रिया करतो, तेव्हा हा, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं. हा, म्हणजे मी तुम्हाला फर्स्ट बघा लिहायला सांगितलं, की तुम्ही लिहा, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. हे हा, प्रॉब्लेम्स जे आता आपल्या लाईफमध्ये आहेत ना, ते रिपीट आपण चर्चा करतो आतल्या आत पण त्यावर किंवा बाहेर. हा, तेच मॅनिफेस्ट होतं मग ते लवकर सॉल्व्ह नाही होत. राइट? बरोबर. कारण बरोबर. रिपीट. कारण त्याला काय माहितीये, हेच करायचंय. आपल्याला हेच सांगितलंय करायला. कारण लहान बरोबर. मूल आहे ते. त्याला जे करायला सांगाल, ते तेच करणार. बरोबर. असं असतं. मग जेव्हा तुम्ही ती स्पिरिच्युअल एनर्जी घेता ना, तेव्हा ते खूप छान असतं. म्हणून त्यापुरती तुम्हाला वाटतं आता हे रोज करावं. किती छान वाटलं. फीलिंग येते ती. पण 2 दिवसानंतर नाही होत. कारण रोज तुम्ही केलं, त्याला सतत केलं, त्याला तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला काय लिहायला सांगितलेलं मगाशी? की मन मान्य नाही करणार. तुम्ही लिहा. आता जर तुमचं इन्कम किंवा तुम्ही अचानकपणे आता 1 बीएचके, 2 बीएचकेमध्ये राहताय. तुम्ही बोला की मॅनिफेस्ट करा. तुम्ही विश लिहा, की मी आता 5 बीएचकेमध्ये राहत आहे. ही तुम्ही विश लिहा, असं मी सांगितलं. ती तुमची समजा इच्छा आहे आणि मी सांगितलं, की तुम्ही इच्छा लिहा 5 बीएचके. तुमचं मन त्याला मानणार नाही. ट्रस्ट नाही करणार. तुम्ही लिहिताय, पण मनात डाऊट येणार. पण तिथे जर तुम्ही शब्द घातला, आता ह्यापुढे मी राहणार आहे. मन मान्य करायला सुरू करतं. ठीक आहे, होऊ शकतं, होऊ शकतं. त्याला तो बिलीव्ह आला. मग जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला, सबकॉन्शियसला तो विश्वास देता, तेव्हा ते प्रॉपर प्रोग्रामिंग व्हायला सुरू होतं. ठीक आहे? असा हा फरक आहे आणि एकदा का ते प्रोग्रामिंग झालं, मग त्याचं प्रोग्रामिंग कधीही नाही क्लोज होत. एकदा त्याला कळलं, की बाबा हे करायचंय, मग तो ते करणारच. कुठून पण, कसंही, कशाही पद्धतीने तो करणारच. कारण त्याचं कामच आहे. मग काय होतं? कसं काय होतं? आज आपण मॅनिफेस्ट करायचंय. अचानकपणे ती गोष्ट अशी तयार नाही होत. काय होतं? तुम्ही त्याचं एक स्ट्रक्चर आत बनवलं. होणार. हे होणारच, हे होणारच. हे स्ट्रक्चर बाहेरच्या जगामध्ये हळूहळू अशा अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. सिच्युएशन क्रिएट होते आणि मग हळू ते घडायला सुरू होतं आणि बरोबर तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता. 100% पोहोचता. जेव्हा श्रुती मॅडम हिलिंग देतात, लांब बसलेला व्यक्ती सांगतो, "मॅडम मला हा प्रॉब्लेम होतोय." श्रुती मॅडम तिथून तुम्हाला हील करतात. इथे तुम्ही म्हणतात, "बरं वाटलं, रिलीफ मिळाला."
त्यांनी कुठे तुम्हाला फिजिकल टच केलंय? त्यांनी रेकीचे सिम्बॉल पण नाही सोडलेत. त्यांनी एक एनर्जी दिली. ती एनर्जी तुमचं काम करतेय. तुमच्या मेरिडियन्सला, चक्राला हील करते. तिथे ती वर्क करते आणि तुम्हाला तो रिलीफ मिळतो का? त्यांनी त्यांच्या माइंड मधना ती एनर्जी दिली आणि त्यांच्या माइंडचं हे काय, इच्छाशक्ती काय, तो पर्सन हील होणार. ती एनर्जी त्याच्यापर्यंत जाणार जी मी सोडते आणि त्याला हील करणार त्या पार्टला. कॅन्सरचे पण पेशंट श्रुती मॅडमनी हील केलेत आणि त्यांना रिझल्ट आले. कोरोनामध्ये कितीतरी कोरोनाचे हिलिंग केलेत आणि तो रिझल्ट आलाय. पेशंट बरे झालेत. व्हेंटिलेटरच्या पेशंटना पण श्रुती मॅडमनी हील केले आणि रिझल्ट आलेत. का? ही सबकॉन्शियसची पॉवर आहे की तिथपर्यंत जाणार, ही माझी दिलेली आहे. पण तिथे जर डाऊट घेतला, मी एनर्जी देतेय पण होईल का हील, जाईल का, तिथे एनर्जीचा एक वॉल क्रिएट झाली. ओके, एक वॉल क्रिएट झाली. मग ती एनर्जी नाही जाणार आणि आपल्या बाबतीत हे होतं. म्हणून त्या माइंडला रिपिटेटिव्ह स्टेटमध्ये कसं आणायचं मी पुढे जाऊन सगळं सांगते. ठीक आहे, अजून कोणाला क्वेश्चन आहे? मॅडम मला एक विचारायचं होतं, तुम्ही हा. ते चक्र सांगताना सांगितलं ना, गळ्याचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये समजा आपण असं बोलतो की ज्याने आपली वाणी दूषित होते की हे वाईट आहे, पण ती व्यक्ती तिथं ऐकायला नसते, आपणच ऐकतो. हो. याचा परिणाम आपल्याच ऑरावरती होत, आपल्या चक्रावरती होतो आणि आपली येस. कामं डिले होतात. बरोबर. येस. तर मग ही जी कामं डिले होत आहेत ती होऊ नयेत किंवा कामं वेळेवर व्हावीत आणि ते आपलं ऑरा चक्र व्यवस्थित व्हावं त्या गळ्याचं, त्यासाठी काय करता येईल रोजच्या हो हो, मी आयुष्यामध्ये? सांगतेच आहे आता पुढे सांगते. थँक्यू मॅडम. हो, ठीक आहे. मी इथे रेकॉर्डिंग स्टॉप करते.